स्क्वेअर लेगला फिल्डर फक्त पाहत राहिले आणि लाटांवरती स्वार चेंडू सीमारेषे पार. पहिल्याच बॉलवरती जयेशला आगास दमदार षटकार झाली या बागा या दोघांची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. साऱ्या देशात पहिला बॉल जेव्हा रिलीज करत होते ना तेव्हा खऱ्या अर्थाने थोडासा पद्धतालितेमधनं नक्कीच चुकला गेला. त्याच्यानंतर हा बॉल पहा, अगदी फुल टॉस स्लॉटमध्ये बॉल त्याला स्क्वेअर लेगला पाठवला गेला आणि या बॉलवरती खऱ्या अर्थाने ज्यावेळेला फटका चेंडू आणि बॅटच्या संपर्कात आला ना तेव्हा एक स्वीट साऊंड होता की टक, आणि त्यावेळेला कळायला गेलं की हा बॉल नक्कीच तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेरच पाहायला मिळेल. पहिल्या बॉलवरती सुरुवात सुरेखरित्या गेली आहे. विवेक पवार, अल्पेश चौधरी या गडी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम टेमघर क्रिकेट संघाच्या माध्यमातून. परंतु हे विसरून चालणार नाही की विरोधी टीममध्ये मायटी महेंद्र मागे सुद्धा आहे. बहुतो यार दुसरा बॉल व द विकेटने त्या ठिकाणी होते. ऑन साईडला स्विंग करत असताना बॅट अगदी मिड विकेटला घरंगलत. स्क्वेअर लेगचा फिल्डरने प्रयत्न जरूर केला परंतु फर्स्ट अटेम्प्टमध्ये चेंडूला कलेक्ट करू शकले नाही. दुसऱ्या बॉलवरती दुहेरी धावसंख्या एकवटत असताना टीमची धावसंख्या तब्बल 8 या आकड्यावरती पाहायला मिळते. या ठिकाणी आपण क्रिकेटच्या अगदी अद्भुत खेळामध्ये तुम्ही दोन्ही टीमचा ना संघर्ष इक्वल तुम्हाला नक्कीच पाहायला मिळेल. कारण सोनादेवी टेमघर आणि जर वाशेरे म्हटले गेले ना तर या दोन्ही टीम मोठ्या टीम आहेत. यावेळेला उचलला गेला फटका, लॉंग ऑनला बॉल, सरळ फिल्डर डाऊन दी बॉल, घेतील का कॅच? आणि यस, एक षटकार दुहेरीचं लगेचच त्या ठिकाणी पलटवार एकाच मॅचमध्ये एका ओव्हरमध्ये तुम्हाला पाहायला मिळाला. जयेशला मिळते सफलता. फलंदाज मैदानाच्या बाहेर विवेक पवार. विश्वासू खासदार कपिल पाटील साहेब भला. साहेब आमचा भला, साहेब आमचा भला. देवेंद्र फडणवीस साहेब देतील भेट खासदार चषकाला. खासदार चषकाला, खासदार चषकाला. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली आओ स्पर्धेची. क्रिकेट रसिकांना लागली ओढ, लागली आओ स्पर्धेची. साऱ्या देशात होते चर्चा खासदार कपिल पाटील चषकाची. खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेची आपण चर्चा पाहता. क्रिकेटचा दर्दी खेळ इथे पाहायला मिळतो आणि प्रेक्षकांची तुफान गर्दीसुद्धा पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील यांचे आपण कडाऊट पाहता. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, त्यानंतर अमितजी शाह असतील आणि त्यानंतर प्रधानमंत्री मोदी साहेबसुद्धा यांच्या समवेत यांचा आपण वावर पाहतो. सातत्यानं एक लोकप्रिय लोककल्याण हे व्यक्तिमत्व पाहायला मिळतं कपिलजी पाटील साहेब. यावेळी गोलंदाज सज्ज असताना पहिल्याच ओव्हरमध्ये जयेश शेलार पहिल्या बॉलवरती उत्तुंग असा षटकार दागल्यानंतर चांगलासा कमबॅक. पुढचा हा चेंडू आखा गोला उचल कर बोला, 6 रनचा टोला. बॅटिंग मार्कवर लय भारी कामगिरी अल्पेश चौधरी. ज्याच्या नावाचा जय जयकार दिनवगज कपिल पाटील खासदार. ऍक्शन रिप्ले पहा. आणि कल्पेश चौधरी म्हटलं ना, हे छोटं अल्पेश चौधरी म्हटलं गेलं ना हे छोटं नाव नाहीये. कारण ज्या अर्थाने पाहिलं गेलं तर सोनादेवी टेमघर या टीम मध्ये ना असे 8 फलंदाज आहेत जे ताकद ठेवतात किती धावसंख्या बनवण्याची. इथनं तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, अवेश पाटील. षटकार आलाय, षटकाराने सुरुवात केली आपल्या डावाची. त्या ठिकाणी शॉर्ट लेंथ बॉल, मागे चाललाय फिल्डर, नो चान्स. कारण चेस करणं थोडंसं मुश्किल. लॉंग लेगला हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. चौकार, षटकारानंतरचा हा चौकार. आपल्या भिवंडीचे साहेब दिनवगज कपिल पाटील खासदार. आपल्या भिवंडीचे साहेब दिनवगज कपिल पाटील खासदार. पाच तितकंच चांगलं असं प्रत्युत्तर पाहायला मिळतं. ज्या ठिकाणी तिसऱ्या बॉलवरती विकेटचं पतन झालं, विवेक पवारवरती वार केला गेला आणि आता मात्र दमदार कामगिरी. अल्पेश चौधरी लय भारी कामगिरी ते प्रस्तावित करतो आणि भूमी इंटरप्राइजेस स्टँड मध्ये चेंडू विस्थापित होतो. मिळतील टोटल 4. ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना आहे दिल्लीमध्ये हुमान. आहे दिल्लीमध्ये हुमान, आहे दिल्लीमध्ये हुमान. खरी ठाणे जिल्ह्याची शान घेऊन कर्तव्याची जाण कपिल पाटील साहेबांना. समोर आहे तुमच्या ॲक्शन रिप्ले. बॉलच्या मिरिटमध्ये हा फटका मिड विकेट कव्हर करत असताना हा झोन पूर्णपणे, आणि त्या झोनमध्ये खऱ्या अर्थाने 2 मोठे फटके आल्यात. कारण एक षटकार सुद्धा त्याच झोनमध्ये आला, त्याच्यानंतर चौकार सुद्धा. जयेश शेलारला
कमबॅक करण्यासाठी पहिल्या षटकामध्ये पाठवलं होतं. हा ॲक्शन रिप्ले पहा. शॉर्ट बॉल अगदी फिरून खेळला गेला, बॅटच्या अगदी रिदममध्ये हा बॉल. मिड विकेटला जसा बॉल पडला गेला ना, फिल्डरकडे चान्सच नव्हती, कारण 30th सर्कलचं रेस्ट्रिक्शन 2 फिल्डर बाहेर होते आणि अगदी परफेक्टली त्याच्या गॅपमधनं तुम्हाला चौकार पाहायला मिळाला आणि टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या अखेरीनंतर 22, 2 ओव्हर 2 22. बाकीचा विचार केला पहिल्याच ओव्हरमध्ये एक चांगली कामगिरी पाहायला मिळते. धावफलकावरती डबल दुरी 22 धावा. इथे संघटितपणे धावसंख्येची बांधणी करताना विवेक पवार बाद झाल्यानंतर एक कलात्मक खेळी साकार करत असताना अल्पेश चौधरी तर एका बाजूला नौका खेळाडू आलाय तो आविष पाटील. विहंगम दृश्य पाहू शकाल स्क्रीनवरती. GTC जबरदस्त क्लॅरिटी विथ क्वालिटी आहे त्यांचं गमक आणि अखंड महाराष्ट्रामध्ये GTC लाईव्हचा आपण दबदबा पाहता. ना GTC जशा प्रकारे वाहिनीचं नाव आहे ना ग्लोबल टेनिस क्रिकेट, तशा प्रकारे अनेक साऱ्या स्पर्धेला ती ग्लोबल करीत असते आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. टीमवर्क ना खूप सुरेखरित्या आहे. प्रथमेश असतील, तेजस त्या ठिकाणी असतील, हे ना GTCला निरंतर कार्यरत ठेवण्याचं प्रत्येक स्पर्धेमध्ये काम करतात आणि या स्पर्धेमध्ये सुद्धा बॉलर पहिल्या षटकामध्ये जशा प्रकारे नक्कीच जयेश शेलार जसे रिदममध्ये चुकले होते ना, तसेच नक्कीच आता सुद्धा रिदममध्ये थोडासा अडथळा येत असताना हिरामन शेलारला आता पाठवले गेले मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक 2 आहे. पहिले षटक थोडंसं महागडं राहिलं, त्याच्यानंतर पहिलाच बॉल वाईट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा तयार. द विकेटने फोर्स केला गेला होता, लीडिंग एज होती. प्रश्नचिन्ह विचारलं खऱ्या अर्थाने गेलं होतं. स्वतः गोलंदाज नाराज आहेत पहा, कारण पहिला बॉल ज्याप्रमाणे त्यांनी लेग स्टंपवरती फेकला गेला ना, असं वाटलं होतं की लेग स्टंप कदाचित थोडासा टच होऊन बॉल जाईल, परंतु नक्कीच त्यांचा अंदाज चुकला गेला. तिथनं जसा बॉल ट्रॅव्हल झाला ना वाईडवरून, तसा खऱ्या अर्थाने त्यांच्या श्वासाचा नक्कीच उपयोग तुम्हाला त्यांच्या आरोळीवरती पाहायला मिळाला. अगदी आरोळी होती की याच फलंदाज बाद होऊ शकले असते, परंतु बचावले जातात. द विकेट पुन्हा एकदा. यावेळेला फुल्लर लेंथ बॉल आणि तुम्ही जर शफल होऊन खेळत नाही ना, तर तो फुल्लर लेंथ बॉल खऱ्या अर्थाने बॉलरसाठी यशस्वी असतो. यशस्वी बॉल हाही ट्रॅव्हल झाला पहा. पहिला बॉल वाईड, त्याच्यावरती फलंदाज कदाचित बाद झाले असते, परंतु थोडीशी लेग स्टंप सोडून जाणारा लेंथ तुम्हाला पाहायला मिळाली. त्याच्यानंतर लीडिंग एज होती, यष्टिरक्षकाच्या हातानं नक्कीच झेल सुटला गेला. त्याच्यानंतर पुन्हा एकदा दुसरा चेंडू डॉट येतोय. इथे बॅट पहिल्यांदा फिरली गेली आणि त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. नंबर 1 खेळाडू हिरामन पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट गुडघ्यांचा वापर करत हा फटका खेळलाय डीपला. तिथे फिल्डर मात्र सज्ज असताना फक्त 1 रन्स मात्र प्राप्त केली जाते. सांघिक कोठ्यातील धावा मात्र अधोरेखित केल्या जात आहेत. 24 धावा लागल्या. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सोनादेवी टेमगर त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना वाशेरे पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर स्वीकार केला होता तो गोलंदाजीचा आणि पहिल्या ओव्हरमध्ये धावसंख्येची आपण लयलूट पाहिली ती सोनादेवी टेमगर संघाच्या वतीनं. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना इथे सन्मान दिला बॅक टू द बॉलर. आपल्याच फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडकवण्याचा प्रयत्न होता. धोका आहे, मोका आहे आणि तो मात्र इथे गमावला जातो. रनआउटच्या स्वरूपानं खेळाडू बाद होऊ शकले असते, परंतु डायरेक्ट हिट झाली नाही आणि आविष पाटीलला मात्र माघारी जावं लागलं असतं. इथे हेलिकॉप्टर सुद्धा पाहू शकाल. जबरदस्त हे क्षणचित्र टिपलं जातं ग्लोबल टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून. ज्या प्रकारे हा क्षणचित्र दाखवला जातो ना, खरं तर तिथे सूरज असतील, कारण GTC आणि सूरज हे नातं पाहिलं गेलं ना तर अगदी स्ट्रॉंग नातं आहे. नंबर 1 कॅमेरामॅन GTCचा भाऊ तयार. यावेळेला बॉलला पुल केला गेलाय, परंतु सक्सेसफुल होईल का? गॅपमध्ये खेळतात, एक टप्पा घेतल्यानंतर अडवण्याचा प्रयत्न. प्रयत्न सक्सेसफुल झाला. आणि पहा यष्ट्यांच्या मागे महेंद्र मागे, म्हणजेच कोणत्याही प्रकारची चुकी नसेल. टीमचे कॅप्टन आहेत आणि खऱ्या अर्थाने ज्या टीमला सातत्य ठेवण्याचं काम कोणी केलं माहिती आहे. अनेक साऱ्या नक्कीच खेळाडूंची तुम्ही फलंदाजी पाहिली असेल, परंतु भिवंडी प्रीमियर लीगमध्ये पहा महेंद्र मागेने नक्कीच एका गोष्टीचा उच्चार केला गेला होता की प्रॅक्टिस मॅन मेक परफेक्ट. ते प्रॅक्टिस ना ते सराव सातत्याने करत असतात आणि त्याचा बेनिफिट त्यांना मॅचमध्ये मिळतो. खऱ्या अर्थानं सराव चांगलं असलं की आपलं भावसुद्धा वधारला जातो आणि त्या पद्धतीनं इथे खेळाची उत्पत्ती साध्य करावी लागेल. दुसरं षटक मार्गस्थ आणि निश्चितच या ओव्हरमधील आपण चेंडू शिल्लक असताना पाहायला मिळेल तो अंतिम बॉलवरती रोखावं लागेल. खऱ्या अर्थानं पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावसंख्येची लयलूट पाहिली आणि त्यानंतर धावसंख्येला चाप लावण्याचा हा प्रयत्न गोलंदाजाचा पाहायला मिळतो. इथे वेगवान चेंडू सफर केला. डॉट बॉलची समाप्ती झाली.
पहिल्या 2 ओव्हरचा खेळ समाप्त. सोनादेवी टेमघर संघाची धावसंख्या 1 गडी बाद 27. डीजे म्युझिक. अरे मिडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अरे अंजूर गावात रंगला डाव क्रिकेटचा धुवाधार. मिडपच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. अंजूर गावात. तर नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रिपोर्टिंग करायची आहे बालाजी सरवलीपाडा त्यांच्या विरोधात कामन, दोन टीमचे कॅप्टन. आमचा आवाज खऱ्या अर्थाने सहजरित्या तुमच्या कानापर्यंत पोहोचत असेल तर आमचा आवाज पोहोचत असेल तर बालाजी सरवलीपाडा आणि कामन दोन टीमचे कॅप्टन आम्ही तुम्हाला इन्व्हाइट करतोय की इनिंग ब्रेकनंतर आम्ही तुमच्यामध्ये टॉस करणार आहोत, त्याच्यामुळे लवकर रिपोर्टिंग करायची आहे. पाहिजे दुसऱ्या ओव्हरमध्ये थोडासा संयम पाहायला मिळतो, परंतु संयम म्हणजे वाट पाहणे बसणे नाही, तर योग्य वेळी संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. कारण इथे प्रयत्न करावे लागतील. तिसऱ्या ओव्हरमध्ये ज्या जयेश शेलारला पहिल्या ओव्हरमध्ये 22 धावा दागल्या त्याच जयेश शेलारवरती इथे दारोमदार पाहायला मिळते वाशिरे संघाची. तिसऱ्या षटकामध्ये या गोलंदाजाकडून खूप काही आशा आकांक्षा असतील. खऱ्या अर्थानं आशा आकांक्षांचं गाठोडं घेऊन हे दोन संघ या टेनिसच्या जनसंग्रामामध्ये खेळताना पाहायला मिळतात. इथे वेगवान तेज तर्रार चेंडू पाहायला मिळतो. फलंदाजापासून दूरवरचा प्रवास डॉट बॉल. वाईड यॉर्कर खऱ्या अर्थाने प्रवास त्यांनी वाईड यॉर्करचा गेला आणि 22 धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आहेत. काय हरकत काय आहे, मागडे ठरलं असलो तरी आपल्यावरती आत्मविश्वास हिरामन शेलारनी जो सोपवला गेला आहे ना तो खऱ्या अर्थाने मला या षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे ते दाखवलं गेलं. पहिला वाईड यॉर्कर आणि टीमची धावसंख्या स्थगित. बॉल तयार. शॉर्ट लेंथ होता ऑन साईडवरती. आपण पुल करत असताना फिल्डर वरतात. प्रयत्न सुरेख होते. जेल जरी ड्रॉप झाली तरी प्रयत्न खऱ्या अर्थाने सुरेखरित्या आहेत. जीवाच्या आकांताने बॉडी लँग्वेज ट्रान्सपरंट पुढे होता. आणि पहा हा खऱ्या अर्थाने जेव्हा तुम्ही फिल्डिंगमध्ये थोडीशी चुकी करताना त्यावेळेला कॉन्फिडंट पाहिजे की एखाद्या खेळाडूला बाद करायचं ज्यावेळेला आपल्याला मैदानामध्ये आहे ना तेव्हा कॉन्फिडंटली दुसऱ्या फिल्डरने बॅकअप द्यायला हवं. तेच बॅकअप दिलं गेलं. विकेट होईल पतन. दुसरा झटका त्या ठिकाणी लागत असताना बॅटिंग करते टीम सोनादेवी टेमघर. वाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. विक्टर पोटले पायी कधी पडली विकेट. विद्युत रोषणाईत उजळला नाही क्रिकेट. बॅकअप सुरेखरित्या होतं कारण फिल्डरच्या माध्यमातून थोडासा पाहिला गेलं तर उशीर झाला बॉल कलेक्ट करण्यासाठी. त्याच्यानंतर मिस झाले. बॉल थोडासा पुढे चालला होता. लगेचच बॅकअप त्या ठिकाणी दिला गेला. विकेटचं झालं पतन. त्या ठिकाणी अवैश पाटील ज्यांच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या 3 ते बाद होत असताना टीमची धावसंख्या 29 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळते. तेच गोष्टीचा नक्कीच उल्लेख करत होतो की जयेश शेलारचं पहिलं षटक 22 धावसंख्येचं राहिलं. त्याच्यानंतर 5 धावसंख्येचं षटक हाताळलं गेलं हिरामन शेलार. आणि जयेश शेलारकडे पुन्हा एकदा गोलंदाजी का दिली गेली महेंद्र मागेने हे आता खऱ्या अर्थाने सिद्ध करतो जयेश शेलार. कारण एखादा खेळ आपल्याकडनं जेव्हा कठीण होतो ना तेव्हा कधी स्वतःला दोष देऊ नका. कारण भगवंत असा डायरेक्टर आहे जो कठीण रोल एक बेस्ट ॲक्टरला देत असतो आणि तो बेस्ट ॲक्टर आता जयेश शेलार ठरतोय. चांगला बॉल होता परंतु पहा नजरेचा खेळ कलात्मकता आणि एनर्जी या फटक्यामध्ये पाहायला मिळाली. जसा टप्पा पडला गेला शफल झाले ऑन साईडला फक्त दिशा देत असताना बॅकअप स्क्वेअर लेग सी मारे शेपार हा 4. सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. कपिल पाटीलचे शखाणे जिल्ह्याची थँक्यू. थँक्यू. तर वाकलन संघाचा कर्णधार आपण जर ही स्पर्धा पाहत असाल तर आपल्याला आम्ही विनंती करतोय की आपल्याला इथे 7:45 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे. आणि मानकोली संघाचा कर्णधार वाकलन विरुद्ध मानकोली असा सामना ठीक 8 वाजता इथे खेळवला जाणार आहे. तर दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. वाकलन आणि मानकोली 8 वाजता सामना होणार आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. 2 गडी बाद 33 धावा धावपटलावरती 7 चेंडूमध्ये 21 धावसंख्येवरती खेळताना आपण अल्पेश या खेळाडूला पाहता. आणि त्यानंतर नवीन खेळाडू येतोय श्याम चौधरीला चांगलं काम करावं लागेल. लय बारीक खेळी इथे साध्य करावे लागेल. कारण पहिल्या 2 ओव्हरचा विचार केला चांगल्या पद्धतीनं धावसंख्या संघटितपणे येताना आपण पाहिल्या. जयेश शेलारवरती आक्रमण मात्र चढवलं जातं. त्यानंतर चौकार दागल्यानंतर स्कोर बोर्ड मात्र वेगवान पद्धतीनं प्रस्थान होतंय. भागेश 33 धावा गुणतालिकेवरती. ज्याने आपल्या टीमचे ना अनेक वेळा मैदानाच्या आतमध्ये बांधली शिदोरी तो श्याम चौधरी आहे.
यावेळेला ऑन साईडला फक्त दिशा दिली, फक्त दिशा देत असताना पहा बॉल अगदी आउटफील्डमध्ये. पंचांचा इशारा अद्याप आमच्यापर्यंत येणं बाकी आहे, कारण आम्हालाही संशय आहे की चौकार की षटकार. यस, पंचांनी दर्शवलं गेलं की हा षटकार आहे. फटका पहा किती सुंदररित्या खेळला गेला. नक्कीच ॲक्शन रिप्ले रोशन दादा. पाल लोकनेते दिबा पाटील स्टँडकडे हा चेंडू मात्र विस्थापित होताना पाहायला मिळतो आणि तिथे टोटल धावा या चेंडूकडून पाहायला मिळत आहेत. त्या 6 रन पूर्णपणे चाचपणी केली गेली पंचांनी आणि त्यानंतर संकेत स्थळावरून इशारा दिला तो 6 रनचा षटकार. यावेळेला अजून एक चांगला स्ट्रोक हवेमध्ये खेळतात डाऊन दी बॉल फिल्डर, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर. आधी बॅकवर्ड स्क्वेअर लेग आणि त्याच्यानंतर सरळ मिड विकेटला चेंडू फेकून देत असताना हा लागोपाठचा 6 नंबर 2. ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटीलच्या शतक. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान खासदार कपिल पाटीलच्या शतक. ठाणे जिल्ह्याची शान. हा ॲक्शन रिप्ले नक्कीच तुम्ही मेगा स्क्रीनवरती पाहिला. जसा बॅटवरती हा चेंडू आला तसा पाठवला गेला. अगदी हवेचा पूर्णपणे वापर केला गेला फटक्यामध्ये, कारण शॉर्ट लाईन जशा प्रकारे पीच झाला, बॉलची गती ओळखली गेली, मिरिट ओळखला गेला आणि त्या मिरिटने नक्कीच हा फटका खेळला गेला. षटकार आला लागोपाठचा दुसरा. अजून एक त्याच दिशेने पुन्हा एकदा तो क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहिला आणि 6 नंबर 2 3. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हाय आवाज. केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. परंतु खेळाचा एक चांगल्या पद्धतीनं पाहायला मिळतो साज. लई भारी खेळ अल्पेश चौधरीच्या बॅटमधून लगातार 3 चेंडू 3 षटकारांचा साज चढताना पाहायला मिळतो. सांघिक कोठ्यातील 50 धावा कंप्लीट, 51 रन्स गुणतालिकेवरती आणि 10 चेंडूंमध्ये 39 या धावसंख्येत खेळताना वैयक्तिक कोठ्यातून अल्पेश चौधरी लई भारी इनिंग आपल्या वैयक्तिक कोठ्यातून दागताना सोनादेवी टेमगड टीमचा हा कोहिनूर हिरा. अगदी मी तर म्हणेल की रोशन तुला माहिती होतं की काय कोहिनूर हिरा या नावाचा उल्लेख केला आणि या खेळाडूला ना भिवंडी टेनिस बॉल क्रिकेट जगतामध्ये डायमंड ऑफ या भिवंडी या नावानं ओळखलं जातं आणि अगदी ती बॅटिंग सध्या पाहायला मिळते आहे. आणि अल्पेश चौधरी हे फक्त नाव नाही आहे, भिवंडी विभागातील यंगस्टर क्रिकेटर्ससाठी आहे ना एक हे इन्स्पिरेशन आहे, कारण या नावाकडे पाहून अनेक घडलेत. त्यामध्ये पवन गिणेच्या नावाचा पण उल्लेख करू शकतो. अजून अशी फार मोठी स्टारकास्ट आहे की ही या नावाकडे पाहून क्रिकेट सुरू करते, कारण अनेक वर्ष क्रिकेटमध्ये पाय अगदी जमिनीवरती डाऊन ती अर्थ क्रिकेटर ज्याला म्हटलं जातं ना, अगदी ते नाव हे तुम्हाला पाहायला मिळतं आहे. आणि दुसऱ्या बाजूला श्याम चौधरी आहे आणि या मॅचमध्ये ना रन्स किती आल्या, सामना मात्र सहज संपणार नाही हे टेमगरला चांगला माहिती आहे, कारण दुसऱ्या बाजूला टेनिस बॉल क्रिकेट जगतातील एक मातब्बर टीम आहे, कारण ज्या संघातील 3 असे फलंदाज आहेत की ज्यांच्या नावावरती 8 बॉल 8, 6 बॉल 6 अशा अनेक षटकारांचा विक्रम आहे. वन ऑफ द वर्ल्ड फिनिशर महेंद्र मागे त्यांच्याकडे लक्ष असेल. 3 ओव्हर संपलेत, 51 रन झालेत, 17.00 या सरासरीनं. आणि आपण संध्याकाळच्या सत्रामध्ये सध्या आहोत. काही वेळानंतर ही स्पर्धा विद्युत प्रकाश झोतामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. पुढचा सामना मात्र आपल्याला पाहायला मिळणार आहे, जी माहिती आमच्या आयोजन समितीनं आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. मोठी देसाई आणि त्यांना फाईट करताना अटाळी कोळीवाडा हा संघ इन ॲक्शन असेल. कॅप्टननं संपर्क साधायचा इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी आणि नाणेफेकीसाठी त्या ठिकाणी तुमच्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ वसई पालघर संदीपजी मोरे. डे नाईट अशी आपण सांगड पाहता. खऱ्या अर्थानं प्रकाशमय तेजोमय कार्य हे आयोजकांचं पाहायला मिळतं. सध्याचं सत्र आहे डेचं आणि डेचा हा सत्र गाजवताना खेळाडू अल्पेश चौधरी, परंतु आता श्याम चौधरीला चांगलं काम करावं लागेल. इथे प्रहार करण्याचा प्रयत्न आहे, फिल्डर धावतायत दौडतायत, तोपर्यंत 1 रन्स कंप्लीट. चित्त्याच्या वेगानं चेंडूला मात्र जज केलं गेलं. धावसंख्या 1 आकार घेत असताना गुणतालिकेवरती दशावतारी रावण 52 धावा इथे गुणतालिकेवरती अधोरेखित होताना पाहायला मिळत आहेत. तर आकाशामध्ये उडतोय सध्या पक्ष्यांचा थवा आणि पूर्ण या भिवंडीमध्ये सध्या आहे एवन जोडी या नावाची हवा. हे तो सिर्फ झाकी आहे, पूरी कहानी आणि अभी बाकी है.
सध्या आपण तिसऱ्या दिवस रात्रीच्या खेळामध्ये आहोत. अजूनही या स्पर्धेच्या 9 दिवस रात्रीचा खेळ बाकी आहे आणि मला तर असं वाटतं की सध्या आपलं शेड्यूल 11ला सुरू होतं. येणाऱ्या 2-3 दिवसानंतर 8ला सुरू होईल सकाळी 8:30पर्यंत आणि त्यानंतर रात्री 3पर्यंत आपण जरूर क्रिकेट एन्जॉय करू शकाल. 120 संघांना आपण इन्व्हाइट केलं आहे आणि त्यांमध्ये सगळ्या मॅचेस 6 षटकांच्या रंगतात. ही फक्त एकमेव अशी क्रिकेट स्पर्धा केंद्रीय राज्यमंत्री चषक. पहिलाच बॉल बॅकफूटला येऊन स्लॅश करायचं होतं, थोडा उशीर झाला. फटका खेळत असताना लेट झाले आणि तेच दाखवत असताना ड्रिल करून आणि एक वादळी आणि झुंजार खेळीचा त्या ठिकाणी अंत झाला आहे आणि मैदानातनं परतलेत डायमंड ऑफ भिवंडी. आणि या नक्कीच डावामध्ये आपण पाहिलं ना तर त्यांच्या बॅटमधनं 11 बॉल 39 धावा या ठिकाणी पाहायला मिळाला. कधी न हरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. अतिशय डेअरिंगबाज खेळ साकार करणारा अल्पेश चौधरी मात्र बॅक टू द पवेलियन, ज्यानं वैयक्तिक कोठ्यातून 11 चेंडूंमध्ये 39 धावा ठोकल्या, ज्यामध्ये 4 षटकारांचा साज राहिला आणि टोटल 3 चौकार ज्यानं दागले. अप्रतिम खेळी या सलामीवीराने एक चांगली सलामी दिली. ज्या पद्धतीनं पहिल्याच बॉलवरती येताक्षणी विवेक बुद्धीनं खेळ पाहिला, एक चांगला वार केला विवेक पवारनं. त्यानंतर मोमेंट घेत अल्पेश चौधरीनं संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. आवेश पाटीलनं सुद्धा चांगले फटके दाखवले, परंतु त्यालाही माघारी जावं लागलं. आता यशप्राप्ती करण्यासाठी यश पाटील. इथे वेगवान मारा केला जातोय, मात्र लेंथमध्ये थोडीशी बिघाड पाहायला मिळते. व्हाईट बॉल संघ जाऊन पोहोचतो 53 वरती. षटक क्रमांक पाहायला मिळतं चतुर्थ. पहिल्या 2 चेंडूंमध्ये इथे धावा खर्चिक होताना पाहायला मिळत आहेत. 1 गडी बाद केला आणि 1 अवांत धावसंख्या आणि 1 एकेरी रन हिरामन शेलारनं इथे खर्च केली. ज्या हिरामन शेलारनं दुसरं षटक हाताळलं होतं आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये दिल्या होत्या 5. इथे दमदार वार पाहायला मिळतो. रिव्हर्सचा फटका म्हटला तर दुधारी तलवार, चले तो दुश्मन की नाही तो खुद की गर्दन कट जाय. अशा या फटक्याचा इस्तेमाल, अशा या फटक्याचा वापर. चेंडूसी मापार 4 रन. राजावानी हाय त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट. न्यारीच त्यांची आहे हो बात, आगरी समाजाची ताकद. हे गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. गोरगरिबांचा साऱ्या जनांचा झाला येतो सरताज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा आवाज. डीजे काय साज चढवला गेले. ताक्षणी आक्रमक पद्धतीने ही फटकेबाजी आपला परिचय सिद्ध करताना यश पाटील राईट ओव्हर द विकेटनं हा चेंडू सफर केला. परफेक्ट डिलिव्हरी ते सफर केली हिरामन शेलारनं. हिरामनचा विचार केला तर वैयक्तिक कोठ्यातील हे दुसरं आणि सांघिक कोठ्यातील हे 4थं षटक पाहायला मिळतं आणि या ओव्हरमध्ये तीक्ष्ण धारदारपणा मात्र इथे सिद्ध करताना हा नंबर 1 गोलंदाज हिरामन शेलार दमदार कार्य इथे दाखवताना. सन्मान दिलाय, सन्मान देतोय, डायरेक्टली हिट. माघारी जावं लागले असतं. शांत डोक्यानं इथे चेंडू सफर करणं गरजेचं होतं. तात्काळ ओंकार 1 रन्स कंप्लीट. थोडीशी यांना घाई गडबड होती. जे एक मैदानाच्या आतमध्ये समतोल असायला हवं ते मिळत नाही आहे, तेच माहिती आहे महेंद्र मागेला. त्यामुळे थोडासा नाराज होतो आहे आणि या ठिकाणी यांना तुम्हाला एक सरप्राईज विकेट मिळणार होती. श्याम चौधरीची संधी फार मोठी होती, जवळजवळ बॅट्समन फ्रेममध्ये देखील नव्हते आणि जर श्याम चौधरीची विकेट या मोमेंटला तुम्हाला माहिती आहे तर मी म्हणत तुम्ही कमबॅक करू शकत होता. कारण श्याम चौधरी आणि यश पाटील ही जोडी अशी आहे की इथनं जर हे दोघं 6 षटकं खेळले तर धावफलकावरती 100 धावा फारशा दूर नाही आहेत. कारण मागच्याच मॅचमध्ये आपण पाहिलं टीम KDH वाघिवलीवाडा आणि 106 रन त्यांनी केला. कालच्या रात्रीचा उच्चांक अजूनही आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण सध्या पाहतोय जी जाऊन पोहोचली 58. श्याम ऑन स्ट्राईक नाऊ. हिरामन शिलार त्याच्यासमोर बॉलिंग ट्रॅकवरती. राईट आर्म राऊंड विकेट. खोलवा टप्प्याचा बॉल. जीवनदान जीवनदान आता मोजावी लागेल ना त्याची किंमत. आणि मैदानाच्या आत श्याम चौधरी
आणि बॉल मैदानाच्या बाहेर. यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान विकास कामे करीने मान नेता हा आमचा मेहरबान आहे हो आमची अनबान शान सलाम करतोय साहेबांना आमच्या आज सारा समाज सलाम करतोय साहेबांना आमच्या. षटकार आलाय श्यामच्या बॅटमधनं आणि षटकं संपन्न झालीत या ठिकाणी 4 आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 64 धावा 16.00 या सरासरीनं 64 धावा धावफलकावरती पाहायला मिळालेत. पाहायचं शेवट या सामन्याचा कसा असेल. नक्कीच इथे जे क्रीडा रसिक आहेत ते खूप आमचे लाडके क्रीडा रसिक आहेत, कारण ज्या वेळेला चेंडू सीमारेषे बाहेर जातो त्यावेळेला ते प्रामाणिकपणे चेंडू आतमध्ये फेकतात. त्याबद्दल सर्व क्रीडा रसिकांचं आणि गावकऱ्यांचं आम्ही आमच्या A1 जोडीच्या वतीनं आमच्या सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूरच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक धन्यवाद आणि आभार व्यक्त करतोय या पंचकृषीतल्या सर्व नागरिकांचं. धन्यवाद. पहिल्या 4 ओव्हरचा विचार केला तर 4 ओव्हरमध्ये उज्ज्वल असं कार्य 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये सोनादेवी टेमगड टीमनं आपली कार्यव्याप्ती सिद्ध केली आणि टोटल धावा पाहायला मिळत आहेत 3 गडी बाद 64. पहिल्या ओव्हरमध्ये 22, दुसऱ्या ओव्हरमध्ये धावा पहिल्या 5. पंचतारांकित खेळली आखली जातीये सुंदर पद्धतीनं हा फटका खेळलाय. टोटल मिळतील 4 चौकार. यार दिल्लीत मिळतंय मानाचं स्थान विकास कामे करीने मान नेता हा आमचा मेहरबान आहे हो आमची अनबान शान सलाम करतोय साहेबांना. अटाली कोळीवाडा आणि मोठी देसाई संघातील संघनायक टॉससाठी आपण इथे प्रहार केलाय दमदार वार केलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून लॉंग वे लॉंग सिक्स षटकार. प्रशांत पाटीलचा अभिमान देवेश पाटीलचा जीव की प्राण सुमित पाटीलचा प्रेरणास्थान सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान A1 जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. खेळाडू इनाईट नंबर 5 वरती येतो. यश प्राप्ती पाहायला मिळते यश पाटीलची, ज्यानं 5 चेंडूंमध्ये 15 धावसंख्येचा उपयुक्त खेळ साकार करत असताना त्याला साथ देतोय. चांगलं काम करतोय श्याम चौधरी. 2 चेंडूंमध्ये 7 धावा बनवतोय. तो आहे नॉन स्ट्राइक एनला. गोलंदाज तयार. इथेही प्रहार केलाय. आता सापला रचला जातो आणि सापल्यामध्ये खेळाडू अडकलाय. चौथा दे धक्का सोनादेवी टेमगड टीमला खेळाडू बाद होतोय यश पाटील. A1 जोडी सुकेश टाकी निलेश पाटीलचा साथ साहेबांना आमच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. थँक्यू डीजे. आक्रमक पद्धतीनं हा वार केला गेला. ज्या ठिकाणी चौथा गडी गारद झाला यश पाटीलच्या स्वरूपामध्ये. आता मात्र बॅटिंग मार्कवर येतोय इनाईट नंबर 6 वरती किसन मात्रेला नंबर 1 खेळ साध्य करावा लागेल. 4 गडी बाद 74 धावा इथे अधोरेखित केल्या जात आहेत. षटक क्रमांक पाहायला मिळतं ते 5 आणि पंचतारांकित खेळाची व्याप्ती पाहायला मिळते ती सोनादेवी टेमगड टीमची. समोर संघ पाहायला मिळतो. संघाचं नाव आहे राहुल काशिवले 11 वाशेरे. राहुल कशिवले 11 वाशेरे हा संघ गोलंदाजीच्या बोहल्यावरती सज्ज असताना पहिल्यांदा टॉस जिंकल्यानंतर स्वीकार केला होता गोलंदाजीचा. आता कमाल धमाल मालामाल गोलंदाजी पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 नावाजलेले संघ आले एकापेक्षा एक. हो मैदानात उतरले बाहुबली आणि क्रिकेटर. Into the crowd as well. सिक्सर फोडले माहीत कधी पडली विकेट. विद्युत रोषणाईत उजळ
येतात केंद्रीय मंत्री चषक अंजूर स्पर्धेची परंपरा, अविरत स्वारी, आयोजन बारी. माझ्या लेखणीच्या माध्यमातून मी एकच म्हणेन, स्पर्धेची परंपरा ही ना खंडित होऊ देणार. अगणित परिश्रमाची सांगड आम्ही इथे हो घालणार. आयोजक श्री सुकेश दादा डाकी आणि निलेश दादा पाटील यांची अथक मेहनत ते समाजासाठीच राबणार. क्रीडा असो वा समाजकारण ते जिद्दीनं कार्यव्याप्ती करणार. कारण सिद्धिविनायक क्रिकेट संघ अंजूर यांची आम्हाला आहे अविरत साथ आणि संपूर्ण ग्रामस्थ मंडळ अंजूर या मुलेच या स्पर्धेचा पाहायला मिळतो सर्वांगीण विकास. अटारी रॉयल कोळीवाडा आयोजन आणि मोठी देसाई दोन्ही संघाचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचे आहे. जय बोरशादेव, अटारी कोळीवाडा आणि मोठी देसाई दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. जास्तीत जास्त वेळ न दवडता तात्काळ टॉस बॉक्समध्ये या. टॉस बॉक्समध्ये आहेत संदीपजी मोरे सर. अप्रतिम समालोचन आपण त्यांच्या वतीने सुद्धा इथे पाहतो. या स्पर्धेमध्ये एक चांगलं हँडलिंग केलं जातं. यांच्या वतीनं आपले मनपूर्वक आभार. गोलंदाज तयार उज्ज्वल शेलार ऑन हॅट्रिक. ऑन हॅट्रिक वरती हा गोलंदाज पाहायला मिळतो. नो मॅन्स लँड, सेफ लँडिंग घडली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे आणि इथे धावा चपलाईनं परिपूर्णपणे प्राप्त केल्या गेल्या. प्रत्येक चेंडूगणिक विकेट घेण्याचा मानस पाहायला मिळतो. धावसंख्या आक्रमक होताना पाहायला मिळते आणि सांघिक कोठ्यातील धावा पाहायला मिळत आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये टोटल 76. गोलंदाज तयार राईट मोर द विकेट. हा चेंडू सफर गेला. पंचाचा इशारा येतो व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येमध्ये भर पडली जाते. संघ जाऊन पोहोचतोय 77. धावसंख्येचं गुलमोहर हे चांगल्या पद्धतीनं भरलं जातं आणि याच पद्धतीनं धावा येणं सुद्धा गरजेचे असेल. नेक्स्ट बॉल उज्ज्वल शेलार पुन्हा एकदा सज्ज असताना एक उज्ज्वलित कार्य या गोलंदाजाचं इथे आता पाहायला मिळतं. ज्या गोलंदाजावरती पहिल्या बॉलवरती चौकार आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, त्यानंतर लगातार 2 विकेट. यावेळचा हा चेंडू वेगवान तेज तर्रार बोल्डिंग दंडाबार दांडी गुल करणारी पॉवरफुल गोलंदाजी पाहायला मिळते. उज्ज्वल कार्य उज्ज्वल शेलार दमदार शानदार. हो सुकेश डाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. कपिल पाटील चषक 2019. ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान, ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. थँक्यू डीजे. पहा 5व्या ओव्हरमध्ये उज्ज्वलित असं एक कार्य प्रज्वलित करणारं ठरलं ते उज्ज्वल शेलारचं दमदार. कारण या ओव्हरमध्ये धावा रोखायच्या होत्या. ज्या गोलंदाजावरती पहिल्या 2 चेंडूंमध्ये 2 मोठे फटके आले त्या गोलंदाजाकडून तात्काळ घरवापसी केली गेली. गोलंदाज आहे वाशेरे संघातील, समोर आहे टेमगर आणि या संघाविरोधात त्यानं तात्काळ कमबॅक केलं. आता मात्र स्लॉगरच्या षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवर एक मनमोहित गोलंदाजी साकार करण्यासाठी महेंद्र मागे इथे सज्ज असताना या ओव्हरमध्ये धावा येतील का की धावा रोखल्या जातील हे पाहावं लागेल. एक चांगल्या पद्धतीनं हे बॅटल रंगलं जाते. पहिला बॉल समोर बॅटिंग मार्क सज्ज असताना किसन मात्रे वार करतोय आणि इथे मिळतील टोटल 4 चौकार. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत. खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट. पंचांनी इथे मात्र रेफर केलंय. रिव्ह्यू इथे मात्र घेतला जातो पंचांकडून. भीमर चेंडू साठी फलंदाजाकडून हा मात्र रिव्ह्यूचा वापर केला जातो आणि त्याची मात्र इथे चाचपणी केली जाईल GTC ग्लोबल टेनिस क्रिकेट .in माध्यमातून. इथे घडामोड घडली काय, पडद्यामागे दडलं काय, कारण हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट पद्धतीनं घडलं जाईल. कारण इथे हा चेंडू एक चांगल्या पद्धतीनं रेकॉर्ड मात्र जमा करेल. कंट्रोल रूमकडून काही क्षणार्धात इथे मात्र माहिती येईल आणि इथे नो बॉल.
फ्री हिटची नामी संधी आणि टाळ्यांचा गजर पाहायला मिळतो. स्वर्गीय दिवंगत गोपीनाथ मुंडे साहेब यांचा आपण खेळाडू कक्ष पाहता. जोश जल्लोष तात्काळ आपण साजरा करताना टेमघर संघातील हा खेळाडू वर्ग. गोलंदाज सज्ज असताना महेंद्र मागे. फुलर लेनचा चेंडू टीट फॉर टॅट. जसं चांगल्या पद्धतीनं उत्तर पाहायला मिळतं आणि इथे येतोय उत्तुंग असा षटकार. पारितोषिकांसाठी आहे ही स्पर्धा चर्चेत. खासदार चषकात नाव गाजे क्रिकेट विश्वात. हो सुकेश टाकी निलेश पाटील यांचं आयोजन तुफान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. The great MP ठाणे जिल्हा. ठाणे जिल्ह्याची शान. ठाणे जिल्ह्याची शान. खासदार कपिल पाटील चषक ठाणे जिल्ह्याची शान. डीजे. तर चला आपण तात्काळ चेंडूची इथे आपण पूर्तता करा. क्रिकेट रसिक राजाचं एक चांगलं योगदान या स्पर्धेकरिता पाहायला मिळतं. खचाखच भरलेलं सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड अंजूर भिवंडी. अतिशय सन्मानजनक हे आयोजन आमच्या आयोजकांकडून साध्य केलं जातं. डेचा हा फॉर्म्युला पाहायला मिळतो आणि काही क्षणार्धात नाईट स्पर्धेला इथे सुरुवात होताना पाहायला मिळेल. आज या स्पर्धेचा तृतीय दिवस पाहायला मिळतो आणि आता स्लॉगॉरच्या षटकामध्ये महेंद्र मागेवरती धावसंख्येची चढाई करताना बॅटिंग मार्कवर किसन म्हात्रे ऑन फायर. ओव्हर द विकेटनं हा चेंडू सफर केला. फली चेंडू यांच्यामध्ये नाल जोडली जात नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. किसननं 2 चेंडू चांगल्या पद्धतीनं दागले गेले. एकावरती चौकार आला, एकावरती षटकार आला आणि तात्काळ गोलंदाज महेंद्रनं इथे कमबॅक केलं. 4 चेंडू अजूनपर्यंत शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगमधील. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळी गतीमध्ये परिवर्तन केलं. लाईन लेंथ या फलंदाजानं हेरली आणि त्यात नंतर दागलाय षटकार. जीवाचा जीवलग दिलाचा राजा आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात. निश्चितच मागच्या आपण लढतींचा विचार केला तर KDH वाघोलीवाडा टीमनं टोटल धावा बनवल्या होत्या 106. 100 नंबर ही कामगिरी राहिली होती त्या संघाची आणि आताही त्याच दिशेनं मार्गस्थ होत असताना आपण एक सोनेरी चंदेरी खेळी पाहायला मिळते. ती सोनादेवी 11 टेमघर टीमची. बॅटिंग मार्कवर रौद्र रूप धारण करताना खेळाडू किसन नंबर 1 खेळ इथे साध्य करतो. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असताना धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते 6 गडी बाद 94 धावा गुणतालिकेवरती. चेंडू शिल्लक आहेत या पहिल्या इनिंगचे 3 चेंडू तत्परतेनं इथे फेकी करावे लागतील. पंच आणि त्यानंतर फलंदाज यांच्यामध्ये चर्चासत्र आहे. चेंडूमध्ये काही Thank you. बाबत एक थोडंसं चेंजेस आहे. आमच्या आयोजन समितीमार्फत थोडंसं चेंजेस केलं आहे. यापुढचा सामना जो होणार आहे तो बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा आणि कामण टीम 94 या 2 संघादरम्यान असेल. दोन्ही संघाचे कर्णधार कृपया व्यासपीठावर यावं. तदनंतर ओमसाई धाबा अंजूर आणि फुंडे उरण असा सामना असेल आणि तदनंतर आपण जय बोरशादेव अटकी कोळीवाडा आणि मोठी देसाई यामध्ये आपण सामना पाहणार आहोत आणि तदनंतर जीजी वाकलन आणि एकविरा मानकोली असा सामना. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. काही काल आपण मॅच स्थगित होत असताना पाहिली आणि पुन्हा एकदा गेम स्टार्ट होताना पाहायला मिळते. धावसंख्या वेगवान रीतीनं प्रस्थान होताना पाहायला मिळते. या धावसंख्येला टालेबंद करावं लागेल. धावसंख्येला आला इथे घालावा लागेल. फुलर लेनचा चेंडू. ज्या पद्धतीनं फुलर लेनचे चेंडू फेकल्यानंतर मोठे फटके आपण खेचताना या फलंदाजांना पाहतो, परंतु तितकंच चांगलं पेट्रोलिंग पाहायला मिळतं फिल्डिंग डिपार्टमेंटच्या माध्यमातून आणि या चेंडूगणिक धावा आपण येताना पाहिल्या त्या 2 धावसंख्या आकार घेते. संघ जाऊन पोहोचतोय 6 गडी बाद 98. 96 धावा आपण पाहतो. नवीन चेंडूची इथे मागणी केली जाते. बॉल बॉय तात्काळ इथे चेंडूची फेकी करताना
या सर्व व्यक्तिमत्वांचं एक चांगले योगदान या स्पर्धेकरिता पाहायला मिळतं. चेंडूची मात्र वाट पाहिली जाते. तात्काळ चेंडू इथे मात्र आतमध्ये फेकी केला जाईल. धावत संख्या गुणतालिकेवरती पाहायला मिळते 6 गडी बाद 96 धावा. जास्तीत जास्त वेल या मॅच दरम्यान मात्र इथे खर्चिक झाला आणि वेलीचं बंधन इथे मात्र असेल याची आपण नोंद घ्या. कारण वेळेनुसार इनिंग समाप्त होणं ही मात्र गरजेची बाब असेल. कारण वेळेनुसार आजच्या दिवसाचा आजच्या रात्रीचा खेळ आपल्याला सुयोस्कर पद्धतीनं इथे एंड करायचा आहे. गोलंदाज तयार. राईट मोड द विकेट. चेंडू हवेमध्ये पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक सज्ज आहे. झेल जमिनीला दान होताना पाहायला मिळतो. अशा पद्धतीनं सोपे झेल सोडणं खूप काही धोक्याची घंटा. आणि इथे पाहायचं झालं तर धाव घेण्याचा मानस होता, परंतु इथे धावही नाहीये. फक्त एकच धाव इथे अधोरेखित केली जाईल. आणि या पहिल्या पूर्वार्धातील एका चेंडूचा खेळ शिल्लक असताना सांघिक कोठ्याची धावसंख्या पाहायला मिळते ती टोटल 97. एक मोठी चपराक 100 नंबरी कामगिरी देऊन जाईल. आणि समोर बॅटिंग मार्ग सज्ज असताना सोनादेवी टेमगड टीमचा खेळाडू तेजस चौधरी तेजोमय फटका येईल का की गोलंदाज इथे घर वापसी दाखवेल हे पाहावं लागेल. हा चेंडू कोणा संघासाठी इम्पॉर्टंट ठरला जाईल. इथे बळ देऊन जाईल हा चेंडू. खऱ्या अर्थानं पहिल्या पूर्वार्धामध्ये धावसंख्येचं आपण अग्नि कल्लोल पाहिलं, धावसंख्येचं अग्नि तांडव पाहिलं, परंतु हे शेवटच्या चेंडूगणिक शमवणं सुद्धा गरजेचं असेल. धावसंख्येचा आपण रकाना पाहिला तर वेगवान पद्धतीनं आपण बनताना पाहिला. आणि हा चेंडू खूप काही इम्पॉर्टंट इथे बल घेऊन जाता येईल खेळाडू कक्षमध्ये वाशेरी टीमला. ओहो सुपर सेबी उपर टॉपर हा फटका पाहायला मिळतो. इथे थोडीशी दुखापत जाणवते, त्या कारणास्तव धाव घेण्यास मात्र नकार दिला गेला. आणि अशा रीतीनं पहिल्या पूर्वार्धाचा कालखंड समाप्त झाल्यानंतर गुणतालिकेवरती धावा इथे पाहायला मिळतात. गडी मात्र बाद झाले. टोटल 6 गडी बाद 98 धावा गुणतालिकेवरती सोनादेवी 11 टेमगड टीमच्या. पहिल्या पूर्वार्धाचा खेळ इथे समाप्त होताना पाहायला मिळतो. आणि या इनिंगमध्ये चांगल्या पद्धतीनं धावा आपण बनताना पाहिल्या आज प्रत्येक संघाकडून. विनंती करतोय रवींद्र मडवी आणि कुमार पाटील यांना आपण टॉस साठी यायचंय. टीम 94 कामण आणि बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडा. रवींद्र मडवी आपण यावं सेंटरला. आम्ही दोन्ही संघाचे कर्णधार इथे आलेले आहेत. कामण संघाचा कर्णधार आणि त्याचप्रमाणे बालाजी स्पोर्ट्स सरोलीपाडे संघाचा कर्णधार. हे आहेत सर्वांचे आमचे लाडके नेते मार्गदर्शक कपिल मोरेश्वर पाटील साहेब, केंद्रीय राज्यमंत्री भारत सरकार. आणि या स्पर्धेचे आयोजक एवन जोडी सुकेश डाकी आणि निलेश पाटील यांचा हा लोगो. मी विनंती करतोय रवींद्र मडवी यांना आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करावा. फर्स्ट एड किट असेल तर आपण इथे अवेलेबल करा. इथे थोडीशी दुखापत जाणवते खेळाडू एवन जोडी. तर विनंती करतोय रवींद्र मडवी आणि कुमार पाटील यांना आपण व्यासपीठावर बसायचंय. टीम 94 कामण संघाचा कर्णधार आपण टॉस जिंकलेला आहे. निर्णय काय असेल? फिल्डिंग करणार, क्षेत्ररक्षण करणार. 6 षटकांचा सामना आहे. प्रतिस्पर्धी संघ या परिसरातील संघ आहे. या मैदानावर बऱ्याच स्पर्धा तो खेळलेला आहे. काय वाटतं एकंदरीत त्यांच्या विरुद्ध खेळताना काही वेगळ्या रणनीती असेल, वेगळी स्ट्रॅटेजिक? हो नक्कीच, आम्ही जास्तीत जास्त रन मारणार, समोरच्या टीमला देणार. अगेच किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल बालाजी स्पोर्ट्स सरोली संघाला? कमीत कमी 60-65 पर्यंत. फिरकी गोलंदाज फास्टर गोलंदाज असं कॉम्बिनेशन असेल? हो 2 आहेत आपल्याकडे, फिरकी आणि फास्टर. कसं वाटतंय पालघरवरून वसई तालुक्यातील कामण गाव आणि इथे ठाणे जिल्ह्यातील हे भिवंडी अंजूर गाव, काय वाटतं आयोजन नियोजन हे केंद्रीय राज्यमंत्री चषकाबद्दल? हो आयोजन तर खूपच सुंदर आहे, एकदम इंटरनॅशनल लेवलचे आहेत आणि खेळायला पण खूप मजा येईल. पहिल्यांदाच खेळताय, अगेच
प्रत्येकाचं स्वप्न असतं की या स्पर्धेमध्ये सहभागी होणं आणि खेळणं आणि फायनलपर्यंत पोहोचणं. तुमचं पहिलं स्वप्न पूर्ण झालंय. फायनलपर्यंत जाण्याचा संकल्प असेल? हो हो नक्कीच आम्ही प्रयत्न करणार फायनलपर्यंत जायचा. ऑल द बेस्ट. थँक्यू. नाणेफेक जिंकली असती काय निर्णय असता? बॅटिंगच घेतली असती. बॅटिंग घेतली असती, फलंदाजी घेतली असती. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं महत्त्वाची आहेत. पॉवर प्लेचा विचार केला तर तुमचा संघ स्ट्रॉंग आहे, चांगली बॅटिंग लाईनअप आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल 2 षटकात? 2 शतकामध्ये 30 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. आणि एकंदरीत 6 षटकांमध्ये 80 पर्यंत जाण्याचा प्रयत्न करू. बऱ्याचशा संघांनी 100 पूर्ण केलेली आहे इथे मैदानावर. या मैदानावर धावा खूप चांगल्या पद्धतीने येतात आणि त्याच कारणास्तव आपण पाहतोय की तुम्ही संकल्प केलाय की आम्ही जवळपास 80च्या आसपास 60+ जाण्याचा प्रयत्न करू. कुठले असे महत्त्वाचे फलंदाज ज्यांच्यावर जबाबदारी असेल? सर्वच फलंदाज जबाबदार आहेत. कसं वाटतंय आयोजन नियोजन एवन जोडीमार्फत सुकेश डाकी, निलेश पाटील, आमच्या सिद्धिविनायक अंजूर आणि कपिल पाटील फाउंडेशन आयोजित केंद्रीय राज्यमंत्री चषक? सर्व आयोजन चांगलं आहे, एकदम बेस्ट आहे. खेळायला नक्कीच आनंद येईल. ओके येईल. ऑल द बेस्ट. नाणेफेकीचा कॉल जिंकलाय टीम 94 कामण या संघाने आणि बालाजी स्पोर्ट्स सरवली पाडा या संघाला आमंत्रित केलंय प्रथम फलंदाजीसाठी. वळूया समालोचन कक्षामध्ये. तिथे सज्ज आहेत ओमकार शेट्टे, अजय घरत, रोशन पाटील आणि आमचे सहकारी खास मलंगड व परिसरातून आलेले म्हात्रे आणि सुभाष धुमाळ. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद संदीप जी मोरे. सभी को शुभ संध्या. इवनिंग सेशन में आप सभी का हार्दिक स्वागत. केंद्रीय राज्य मंत्री कप 2022 में आज तीसरा दिन है और बहुत ही दिलकश लुभावनी शाम यहाँ पर ढलती हुई अंजूर के श्री सिद्धिविनायक क्रिकेट ग्राउंड पर. ये जीटीसी का वार रूम आप देख सकते हो, कंट्रोल रूम. काफ़ी मेहनत इन लोगों की, भूपेश कराड़े और उनके साथी वहाँ पर जरा आते हुए. मुकाबला है सोनादेवी टेमघर और राहुल कशिवले 11 वाशिरे के बीच में. रनों का अंबार लगा दिया है सोनादेवी टेमघर टीम के बल्लेबाजों ने. टॉस हारने के बाद पहले बैटिंग करते हुए इस मैच में 6 ओवर्स में बनाए हैं 98 रन और 99 रनों की एक बहुत ही बड़ी और तगड़ी चुनौती पेश की है वाशिरे टीम के सामने. हालांकि वाशिरे टीम की बल्लेबाजी यदि हम देखें तो उनके पास भी बैटिंग में काफ़ी फायर पावर है. सुभाष धुमाल मेरे साथ कमेंट्री बॉक्स में है. सुभाष, आप भी जानते हैं कि वाशिरे टीम के पास एक बहुत ही ज़बरदस्त कोहिनूर हीरा है, उसका नाम है माइटी महेंद्र. लेकिन उसके अलावा यदि हम देखें तो हीरामन शेलार जो कि पीटीसी के हिटमैन के तौर पर मशहूर है, पड़गा टेनिस क्रिकेट में बहुत ही खतरनाक बल्लेबाज है. खेल की शुरुआत करनी है. अंपायर से रिक्वेस्ट है, सोनादेवी टेमघर टीम के कैप्टन से भी रिक्वेस्ट है कि फील्ड आपको तुरंत सजाना है. तर वेळेचं भान राखायचं आहे, खेळ सुरू करायचा आहे. 6 वाजून 15 मिनिटे आता मात्र झालेले आहेत. सलामी बैटर्स हीरामन शिलार और उनके साथ जय शिलार आए हैं. जय शिलार ने भी ग्रामीण क्रिकेट में अपनी एक अलग छाप छोड़ी है, खासतौर पर पड़गा और उसके. थँक्यू अजय. तर मी विनंती करतोय आमचे रुपेश मडवी, स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्सचे आमचे रुपेश मडवी यांना विनंती असेल की आपण प्लीज आमच्याशी संपर्क साधा, कारण थोड्याच वेळात तर एक मोठं लक्ष आहे आणि सरासरीचा विचार केला तर प्रति षटकामागे 16.33च्या सरासरीने धावा झळकाव्या लागतील राहुल कशिवले 11 वासिरे संघाला सामना जर जिंकायचा असेल तर. धन्यवाद सुभाष. तर विनंती असेल स्वर्गंगा मंडप डेकोरेटर्स, त्याचप्रमाणे LED लाईट्स चे आमचे ऑपरेटर, सर्वांना विनंती असेल आपापल्या भूमिका आपण अदा करायची आहेत, कारण थोड्याच वेळात इथे सूर्य अस्ताला जाणार आहे आणि फ्लडलाईटची आवश्यकता असेल. त्याचप्रमाणे LED स्क्रीन ऑन होणं अत्यंत आवश्यक आहे. तर सर्व गोष्टीची पूर्तता होण्यासाठी आमच्या सर्व टीमनी कृपया आम्हाला A1 जोडीला या आयोजन समितीला सहकार्य करायचं. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. तो पारी की शुरुआत होने को है. बड़ा टारगेट 99 रन बनाने हैं 6 ओवर्स में. अभिष पाटिल पहला ओवर लेकर तैयार होते हुए सोनादेवी टेमघर टीम की ओर से VIP एंड से गेंदबाजी की शुरुआत करने वाले हैं. पावर प्ले का खेल काफ़ी महत्वपूर्ण और काफ़ी रोचक साबित हो सकता है मेरे ख्याल से, क्योंकि टॉप ऑफ द ऑर्डर जो बल्लेबाज है वो काफ़ी विस्फोटक अंदाज में बैटिंग करते हैं.
लेकिन देखने वाली बात ये रहेगी कि कितनी देर तक वो क्रीज पर टिक पाएंगे। तो पहली गेंद इस पारी की सामना करेंगे हीरामन शिलार। बहुत अच्छी गेंद, अक्रॉस द लाइन खेलना चाहते थे, थोड़ी नीचे रही टप्पा पड़ने के बाद। अच्छी लाइन थी, सटीक लाइन ऑफ स्टंप के बाहर। जिस उछाल की अपेक्षा कर रहे थे कहीं ना कहीं हीरामन उतना उछाल गेंद में नाही था। अगदी बरोबर, जी अपेक्षा केली होती चेंडू उचली गेल, मात्र त्या अपेक्षेपेक्षा खाली राहतोय चेंडू आणि पहिलाच चेंडू आपण निर्धाव चेंडू हाताळतोय गोलंदाज आवेश पाटील। बड़े लक्ष्य का पीछा यहाँ पर करना है, उसका जरूर थोड़ा दबाव रहता है। इस बार फोर्स किया, डाउन द ग्राउंड खेला है, बहुत ही शानदार स्ट्रोक बॉलर के सिर के ऊपर से, 4 रन। आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार, आपल्या भिवंडीचे साहेब 9 गज कपिल पाटील खासदार। चांगला फटका आपण पाहतोय हीरामन शेलारच्या बॅटमधून, फोर्सिंग स्ट्रोक इनफिल्डच्या वरून आपल्याला पाहायला मिळतोय। ताकतवर स्ट्रोक था, बैक ऑफ लेन गेंद पर एक चौका। ये थोड़ी आगे रखी हुई गेंद अक्रॉस द लाइन खेला है, जमीनी रास्ते से काउ कॉर्नर की तरफ मिसफील्ड और फिर से गेंद सीमा रेखा के बाहर, एक और चौका। यश पाटिल आउटफील्ड के बहुत ही अच्छे फील्डर माने जाते हैं। साहेब पुढे पुढे जातील, मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं दादा नक्की मंत्री होतील, दादा नक्की मंत्री होतील। शुभागमन होत आहे सुकेशजी डाकी, विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत अंजूर आणि या स्पर्धेचे मुख्य आयोजक, त्यांचं सहर्ष स्वागत। आवश्यक रन रेट जो है वो 16.33 रन प्रति ओवर का है पारी की शुरुआत से, और उसको मद्देनजर रखते हुए आक्रामक शुरुआत करते हुए हीरामन आगे निकले, आपने आपको यॉर्क कर लिया। अच्छी गेंद थी ये, स्टंप्स की तरफ भी अटैक किया गया था। अवेश पाटिल के पास अच्छी खासी रफ्तार भी है, कई बार हमने देखा है उन्होंने बहुत तेज़ बॉलिंग की है और फ्रंटलाइन गेंदबाज के तौर पर खेल रहे हैं, एक बड़ी जिम्मेदारी उनके कंधों पर। या चेंडूवर चांगली वापसी करताना गोलंदाज आवेश पाटील आपल्याला पाहायला मिळतो, कारण या अगोदरच्या 2 चेंडूंवर 2 सलग चौकार पाहायला मिळाले होते। दोनों टीमों के कई खिलाड़ी सिटी क्रिकेट में भी खेलते हैं। एक और बेहतरीन यॉर्कर, अपील जरूर हुई लेकिन निश्चित रूप से बल्ला लगा है वहाँ पर गेंद पर। बहुत बड़ा इनसाइड एज था, फिर उनके शायद जूते पर भी टकराई गेंद। अच्छी वापसी, नक्कीच अतिशय चांगली वापसी या 2 चेंडूंवर कमबॅक करताना गोलंदाज आपण बघतोय आवेश पाटील। हर ओवर में 2-3 बड़े स्ट्रोक्स की आवश्यकता है राहुल कशिवले 11 वाशिरे टीम को। 2 चौके तो निकले हैं पहले ओवर में, लेकिन उसके बाद बहुत बढ़िया लाइन और लेन पर गेंदबाजी। लॉफ्ट करना चाहते थे जयेश, अंधाधुंध तरीके से बल्ला चला बैठे थे वहां पर, गेंद और बल्ले में कोई संपर्क देखने को नहीं मिला और इसके साथ ही आवेश पाटिल का ओवर समाप्त हुआ। बहुत अच्छी गेंद थी, टप्पा पड़ने के बाद थोड़ी अंदर की तरफ भी आई थी, ऑफ स्टंप के करीब से निकल गई विकेट कीपर के पास। पहले ओवर के बाद स्कोर हुआ है 9 रन बिना किसी नुकसान के। 2 चौकार या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळाले होते, मात्र त्यानंतर आवेश पाटील यांनी चांगली गोलंदाजी केलेली आहे। तर लगेच क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपल्याकडे नाही, जास्त वेळ अपन खर्च करायचा नहीं। देखिए बहुत ज़्यादा समय पहले ही इस मैच में हम देखें तो बर्बाद किया गया है। दोनों टीमों के खिलाड़ियों से रिक्वेस्ट है कि समय के मामले में सहयोग करें। 5 ओवर्स का खेल बचा हुआ है, 90 रन और यहाँ से बनाने हैं। हीरामन 9 पर बैटिंग करते हुए, जयेश का खाता खुलना बाकी है। युवराज चौधरी आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा आहे। सोना देवी टीमगढ़ टीम की पारी की अंतिम गेंद पर पैर में लचक आ गई थी किशन म्हात्रे के, जो एक प्रमुख ऑलराउंडर है इस टीम के। चेक मी विनंती करतो आमच्या सर्व समालोचक मित्रांना आणि त्याचप्रमाणे पंचांना देखील की आपण वेळेच्या बाबतीत थोडंसं आता स्ट्रिक्ट व्हावं लागेल, कडक व्हावं लागेल, कारण आयोजन समितीचा निर्णय येतो की वेळ खूप जास्त खर्च होतोय आमच्या या संघाकडून किंवा टीमकडून। तर वेळेच्या बाबतीत प्लीज कोणालाही क्षमा नाही आहे, आपण जास्त वेळ खर्च केला तर दंडात्मक कारवाई करू शकता, आपल्याला पूर्ण अधिकार दिलेत।
आमच्या स्कोररला देखील सूचना असेल. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. हमारी भी इच्छा नहीं है कि समय पर हम कुछ लेक्चर दें खिलाड़ियों को, लेकिन खिलाड़ी भी ऐसा करते हैं तो कई बार बोलना पड़ता है. समय की कद्र करें प्लीज. अल्पेश और ब्रेक गेंद शॉट रही, पुल किया, शाम मौजूद है बाउंड्री पर और बहुत ही लाजवाब कैच, कमाल का कैच. कार्य करी तो झकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास, करी गावाचा विकास. गोर गरीब जनतेस अन्नधान्य तू देईस, अन्नधान्य तू देईस, अन्नधान्य तू देईस. समाज सेवेची आवड त्याला, हो समाज सेवेची आवड त्याला. शाम में अच्छी कैच मानी जा सकती है. अतिशय सुरेख झेल आणि समाप्त होतोय हिटमॅन ऑफ पीटीसी हिरामन सेलार याचा खेळ. प्रेजेंस ऑफ माइंड देखने लायक है वहाँ पर शाम चौधरी का. डीप स्क्वायर लेग बाउंड्री के बिल्कुल नज़दीक, 1 इंच भी शायद यहाँ वहाँ हो जाते तो नतीजा कुछ और हो सकता था. उड़ता हुआ शाम हमने देखा और गजब का कैच. हिरामन शिलार थोड़े अनलकी रहे ऐसा कहा जा सकता है, क्योंकि स्ट्रोक तो सही खेला था उन्होंने, कमज़ोर गेंद पर आउट हुए हैं. ऑफ ब्रेक गेंद ज़रूर थी, टर्न भी हुई, लेकिन हाफ ट्रैकर थी और इस गेंद की जगह कहीं ना कहीं बाउंड्री के बाहर थी. ज़्यादा ताकतवर स्ट्रोक हालांकि उन्होंने खेला नहीं था और एलिवेशन जितना चाहिए था उतना अधिक एलिवेशन स्ट्रोक में बना नहीं पाए थे. लेकिन कमाल का कैच शाम द्वारा. पहले विकेट का पतन हुआ है. स्कोर 9 रन. नए बैटर आए हैं महेंद्र माघे, जो कि सबसे बेहतरीन फिनिशर माने जाते हैं भिवंडी टेनिस क्रिकेट में. जल्दी आए हैं बल्लेबाजी के लिए. हवा में गेंद, लेकिन इनफील्ड के ऊपर से गेंद निकल गई है डीप बैकवर्ड पॉइंट, सीमा रेखा के बाहर. 4 रन. समाज सेवेची आवड त्याला, आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून. खरं तर जाणून बुजून हा फटका महेंद्र मागे यांनी केला होता. रिस्क एक नक्कीच या फटक्यामध्ये होता, कारण कट करण्याचा प्रयत्न होता. हाँ, सिर्फ प्रयास नहीं था, कट किया भी उन्होंने और इनफील्ड को क्लियर किया. लॉफ्टेड स्क्वायर कट था. आड़े बल्ले से तिरछा स्ट्रोक, चौके से खाता खुला है महेंद्र माघे ने. इस बार वेट करते हुए जोरदार पंच, कवर्स के ऊपर से एक और दर्शनीय स्ट्रोक. महेंद्र माघे बहुत अच्छे टच में नजर आते हुए. एक और चौका. या ठाणे जिल्ह्यात नाव गाजतय कोणाचं, नाव गाजतय कोणाचं, नाव गाजतय कोणाचं. हायवे दिवा गावाच्या आमचे सुमित दादाचं, आमचे सुमित दादाचं. नक्कीच चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येत होता आणि चांगला प्रॉपर टायमिंग फलंदाजाचं तिथे पाहायला मिळालं होतं. एक दूसरे के बारे में बहुत कुछ जानते हैं ये दोनों खिलाड़ी, अल्पेश चौधरी और महेंद्र माघे, दो अनुभवी खिलाड़ी. हालांकि अल्पेश उसमें सीनियर है. स्विंग किया ऑन साइड में, लंबा हिट, 6 रन. थोडस नाही यावा घाला, हो थोडस नाही यावा घाला. आमचा सुमित पाटील नगर सेवक झाला. ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. 2 चौकानंतर अजय हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय आणि महेंद्र माघे हा अल्पेश चौधरी याच्या मागेच पडलेला आहे. और अक्सर हम देखते हैं कि महेंद्र माघे बाद में आते हैं मैदान में, लेकिन उनकी दहशत पहले पहुंच जाती है. अच्छे अच्छे गेंदबाज उनके सामने बिखर जाते हैं. शाम के पास, बल्कि अल्पेश के पास कई सालों का तजुर्बा है, लेकिन सटीक लाइन और लेन पर गेंदबाजी अभी तक देखने को नहीं मिली है. 4-4-6 पिछली 3 गेंदों पर 14 रन बना चुके हैं महेंद्र माघे. रन संख्या 23 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. यहाँ से 26 गेंदों का खेल बाकी है और 76 रनों की ज़रूरत है. महेंद्र माघे अंत तक खेले तो फिर ये पॉसिबल है मुझे लगता है. अगली गेंद राउंड द विकेट. एंगल चेंज करते हुए इस बार छोटी बैकलिप का इस्तेमाल किया है, सम्मान दिया, हल्के हाथों से पुश किया है कवर्स में और 1 रन लेते हुए. तो महेंद्र माघे के खेल में ये काफ़ी बड़ा सुधार रहा है. जब वो शुरू में खेलते थे, जब नए नए थे ग्रामीण क्रिकेट में, खासतौर पर वाशेरी टीम के लिए उन्होंने खेलना शुरू किया, तो काफ़ी जल्दबाजी करते थे और बहुत जल्दी कई बार आउट हो जाते थे. लेकिन उसके बाद 2 सालों के बाद शायद मैं समझता हूँ उन्होंने अपनी टेक्निक में भी काफ़ी सुधार किया और स्मॉल बैकलिफ्ट का जिस तरह से इस्तेमाल करते हैं वो भी देखने लायक है. गेंद के मेरिट पर ज़्यादा खेलने की कोशिश करते हैं.
इस बार गेंद को भेज दिया है आसमान में, डीप मिड विकेट के खिलाड़ी प्रयासरत, लेकिन कोई मौका नहीं, गेंद सीमा पार, जयेश के बल्ले से यह निकलता हुआ सिक्सर। कपिल साहेबांचा आशीर्वाद आहे, भावांचा तो खास आहे, भावांचा तो खास आहे, भावांचा तो खास आहे जनतेचा। पाहू शकता रिप्ले मध्ये, सो सुनार की एक लोहार की और ये सिक्सर जयेश शेलार की। दोनों तरफ से अब आक्रमण हो रहा है और बहुत ही महंगा ओवर समाप्त होता हुआ अल्पेश चौधरी का। कुल मिलाकर 21 रन उन्होंने खर्च किए, 2 ओवर के पश्चात रन संख्या 30, 1 विकेट के नुकसान पर। सनसेट का बहुत ही खूबसूरत नज़ारा आपने देखा आपके स्क्रीन पर, और क्या क्या नहीं दिखाती है जीटीसी। 24 गेंदें शेष है, 69 रनों की आवश्यकता है महेंद्र मागे के लिए। इस तरह के समीकरण नए नहीं है, फील्ड तुरंत सजाना है प्लीज। हर ओवर के बाद आपको टीम मीटिंग नहीं लेनी है। सोनादेवी टेमघर टीम के कैप्टन से रिक्वेस्ट है कि समय बिल्कुल भी बर्बाद ना करे। चौबीस गेंदे 69 रन। दो ऐसे बल्लेबाज एक क्रीज पर जो घंटों का काम मिनटों में कर जाते हैं, जयेश शेलार और बाद में उज्जवल शेलार का भी आना बाकी है। देखिए वाशिर एक ऐसी टीम है जिस टीम के पास 3 बल्लेबाज ऐसे हैं जो ग्रामीण क्रिकेट में 6 गेंदों पर लगातार 6 छक्के लगा चुके हैं। उसमें से महेंद्र मागे और हीरामन शेलार तो 2 बार ये कारनामा कर चुके हैं और उज्जवल शेलार ने 1 बार ये कारनामा किया है। हालांकि इतिहास में आपने क्या किया है उस बात को ज़्यादा महत्व नहीं दिया जाता है क्रिकेट के खेल में। क्रिकेट वर्तमान में खेला जाता है और आज एक बड़ी चुनौती है और उस चुनौती का स्वीकार करते हुए नजर आ रहे हैं वाशिरे के बल्लेबाज। लेकिन विपक्षी टीम की जब गेंदबाजी हम देखते हैं तो उनके पास भी अच्छे बॉलर्स है और ये भी एक मंजी हुई टीम है सोनादेवी टेमघर। अगदी बरोबर। 24 चेंडूमध्ये अजून 69 धावांची आवश्यकता हे आपण पाहू शकता। भाजपा युवा नेते आणि विद्यमान उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक सुकेश डाके साहेबांना स्पीड अप करना है प्लीज। नेवर लेकर मिलिंद बॉलिंग में पहला परिवर्तन। हालांकि आवेश पाटिल का ओवर बहुत अच्छा रहा था, शायद कप्तान की सोच ये है कि उनको डेथ ओवर्स के लिए बचाया जाए, एक ओवर उनका बचा कर रखना चाहते हैं। उस सोच के साथ अब मिलिंद पर उन्होंने भरोसा जताया है और मिलिंद भी एक अच्छे होनहार खिलाड़ी है। देखना है कि महेंद्र मागे के सामने किस लाइन और लेन पर वो गेंदबाजी करते हैं। एक शॉट फाइन लेग है, एक शॉट थर्ड मैन है, एक गली में खिलाड़ी रखा गया है, एक एक्स्ट्रा कवर और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। थोड़ी सी खिंची हुई लेन, पहली गेंद महेंद्र के बल्ले के बीचों बीच लगी नहीं और अपने आप से काफी निराश है। शायद उनको लगता है कि इस गेंद पर वो छक्का जड़ सकते थे। अगदी बरोबर। खूप निराश आपण पाहतोय। हा फटका खेळल्यानंतर महेंद्र मागे नॉस्टिंगला पोहोचतोय, मात्र सामना करेल आता फलंदाज जयेश शेलार ज्याच्या बॅटमधून एक षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे। आपको क्या लगता है गेंदबाज बचने के लिए देखेंगे या फिर इन बल्लेबाजों को आउट करने के लिए देखेंगे? लंबा हिट थ्रू द लाइन, कमाल का स्ट्रोक। 6 रन मिलेंगे यहाँ पर जय शेलार को। पुढे पुढे जातील मोठे पुढारी संघ येतील, जनतेच्या आशीर्वादानं नाना नक्की मंत्री होतील। भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार, भल्या भल्यांना पाडलं त्यांनी मानली नाही हार। आपल्या भिवंडीचे साहेबच नवगज कपिल पाटील खासदार। फलंदाजांना बाद करण्याचा, आउट करण्याचा प्रयत्न तर असेल, मात्र फलंदाजी करणाऱ्या संघाचा पावित्र्य असेल, बचेंगे तो और भी लड़ेंगे। जी हाँ, विकेट्स यहाँ पर बहुत ही महत्वपूर्ण रहेंगे। लंबा सफ़र तय करना है वाशिरे टीम को, लेकिन एक बहुत ही ज़बरदस्त मैच सही मायनों में देखने को मिल रहा है। पॉजिटिव रिप्लाई दिया जा रहा है जयेश शेलार और महेंद्र माघे द्वारा। हल्ला बोल दिया है उन्होंने सोनादेवी टेमघर टीम की गेंदबाजी पर। 6 रनों से स्कोर उछलता हुआ 37 रन, 1 विकेट के नुकसान पर। मात्र 14 गेंदों में ये 37 रन स्कोरबोर्ड पर लगे हैं। मिलिंद इताड़कर एक बार फिर से गेंदबाजी के लिए तैयार। फिर से सामने खेला है, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, एक और छक्का। जयेश शेलार आणि इताडकर याच्या गोलंदाजीवर आणखीन एक षटकार।
सोना देवी टेमगढ़ टीम के खेमे में खलबली मच गई है। स्कोर तो मजबूत बनाया है लेकिन ये महफूज है या नहीं, ये बहुत बड़ा सवाल निर्माण हो रहा है। जिस तरह से गेंद की पिटाई कर रहे हैं जय शेलार, 3 गेंदों पर लगातार 3 छक्के वो लगा चुके हैं। हे आपण पाहू शकता आकाशामध्ये पक्ष्यांचा थवा आणि सध्या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये नक्कीच केंद्रीय राज्यमंत्री आणि A1 जोडीची हवा। गेंद को भी तो पंख लगा दिए गए हैं, गेंद भी तो हवा में उड़ रही है। क्लोज इन खिलाड़ी, सिली कवर पॉइंट पर फील्डर बुलाया गया है। एक अलग रणनीति टेमगढ़ टीम की और उसका थोड़ा बहुत असर बल्लेबाजी पर पड़ता है। कई बार हमने देखा है, इस बार मिडिल नहीं कर पाए थे लेकिन आउटफील्ड में खेला, कॉर्नर की तरफ सिंगल लेते हुए बैटर जय शेलार। इस सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 44 रन। 19 चेंडू शेष आहेत आणि धावसंख्या 44, डबल 4 आपण पाहतोय। ये गेंद दिशाहीन है, ऑफ स्टंप के काफी बाहर, वाइड। सिली कवर पॉइंट पर जब खिलाड़ी रहता है तो जरूर बल्लेबाज का ध्यान उसकी तरफ जाता है। कई बार ये रणनीति कई टीमों को अपनाते हुए हमने देखा है। ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेट में स्कोर बढ़ता हुआ 45 रन। समय के मामले में वार करते हुए अंपायर, देखिए समय के मामले में आपको पेनल्टी भी लग सकती है। ऑर्गेनाइजिंग कमेटी की ओर से ये सूचनाएं हम तक पहुंच रही है जो हम आप तक पहुंचा रहे हैं। थोड़ी देर में फ्लड लाइट्स भी ऑन हो जाएंगी। समझ में नहीं आता है कि इतना ज्यादा समय क्यों खर्च करते हैं खिलाड़ी। एक तो पहले ही थोड़ा एक्स्ट्रा टाइम दिया गया है आपको, उसके बावजूद भी और ज़्यादा टाइम आप लेते हो, तो ये कहीं ना कहीं अच्छी बात नहीं है क्रिकेट के लिए। स्ट्राइक महेंद्र के पास, 16 पर बैटिंग करते हुए जयेश खेल रहे 19 पर। बहुत दूर से बल्ला चलाया था, ये भी वाइड है। अगदी बरोबर, जोरात बॅट इथे फिरवली गेली होती। महेंद्र मागे लगा तो मटका, नहीं तो फिर झटका। दबाव में नजर आते हुए गेंदबाज, बहुत लंबा और खर्चीला ओवर साबित होता हुआ मिलिंद इताड़कर का। एक सही प्लान आपके पास होना चाहिए जब आप महेंद्र जैसे खतरनाक बैटर के सामने गेंदबाजी करते हो। ये प्लान तो बड़ा ही गलत लग रहा है। फिर से वाइड, बल्लेबाजी दूर रखने की कोशिश हो रही है लेकिन नियंत्रण कहाँ पर है? अगदी बरोबर, नियंत्रण पाहायला मिळत नाही आणि फलंदाजापासून दूर ठेवण्याचा नक्कीच प्रयत्न केला जातोय। मात्र अजय चेंडू जास्त दूर ठेवला जातोय आणि महेंद्र मागे जेव्हा नक्कीच कुठल्याही गोलंदाजासमोर असेल तेव्हा त्या गोलंदाजावर दडपण वाढणारच। खुद पर विश्वास रखना होगा यहाँ पर मिलिंद को। अच्छे बॉलर है, कप्तान ने इसीलिए तो उनके ऊपर भरोसा जताया है। अच्छी गेंद, ये लो फुल टॉस, हवा में तो नहीं खेल पाए, तेज ट्रैवल कर रही है, बढ़िया फील्डिंग का वो कॉर्नर की दिशा में। डीप मिड विकेट के खिलाड़ी गेंद पर आए थे। 2 रन इसी बीच महेंद्र मागे की ये एक और खासियत है कि वो विकेटों के बीच में काफ़ी तेज दौड़ते हैं। और जय शेलार तो एक युवा खिलाड़ी है, प्रतिभा की कोई कमी नहीं है उनके अंदर भी। रन संख्या 49 पर पहुंच चुकी है। 99 रनों का टारगेट है और 50 रनों की ज़रूरत है। इतना बड़ा टारगेट सक्सेसफुली किसी भी टीम ने इस टूर्नामेंट में चेज नहीं किया है इस सीजन में। गगन बेदी स्ट्रोक, कोई मौका नहीं किसी भी फील्डर के पास। 6 रन। महेंद्र मागे मात्र मागे हटायला तयार नाही। आपण पाहतोय अतिशय उत्कृष्ट फलंदाजी पाहायला मिळते। धावसंख्या 55, 55 धावा, यानी कि यहाँ से और 44 रन चाहिए। 3 ओवर्स का खेल समाप्त हो चुका है, अभी भी 3 ओवर्स का खेल बचा हुआ है। 18 गेंदें और 44 रनों की जरूरत। तो इस पारी का जो पहला हाफ है वो बल्लेबाजों के नाम रहा है पूरी तरह से।
निर्विवाद रूप से हम कह सकते हैं, क्योंकि 3 ओवर में 55 रन बनाए गए हैं। रन बन नहीं रहे हैं बल्कि बह रहे हैं, रनों का सैलाब आ गया है इस मैच में। अगदी बरोबर, योग्य तो उल्लेख केला. धावा होत नाहीत तर धावा जणू काही वाद आहेत आणि त्याचं कारण राहुल 11 कशिवले वाशिरे संघाचे अतिशय उत्कृष्ट फलंदाज. हिरामन शेलार बाद झाला असला तरी मात्र जयेश शेलार आणि महेंद्र मागे या 2 फलंदाजांमध्ये चांगली भागीदारी आणि ताबडतोब भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. बॉलिंग का विश्लेषण यदि हम देखें तो आवेश पाटिल ने शुरुआत की, 1 ओवर में 9 रन दिए उन्होंने, कोई विकेट हालांकि उनको नहीं मिला, लेकिन इकोनॉमिकल गेंदबाजी उनकी रही पावर प्ले में। अल्पेश चौधरी दूसरे ओवर में आए थे, पावर प्ले में बहुत महंगे साबित हुए, 21 रन खर्च किए, एक सफलता जरूर प्राप्त की। मिलिंद भी काफ़ी महंगे साबित हुए, उन्होंने तो अपनी सिल्वर जुबली मना ली, 25 रन खर्च किए। ये वीआईपी डाइस का मंजर इस टूर्नामेंट के मुख्य आयोजक आदरणीय सुकेश डाकी साहब को आप देख रहे हो। बड़ी मेहनत है एवन जोड़ी की, आसान नहीं होता है इस तरह का भव्य टूर्नामेंट ऑर्गेनाइज करना, और वो भी सिस्टमॅटिक मॅनर में। अगदी बरोबर, कौतुक का जेवढं केलं जाईल तेवढं थोडं असणार आहे. एवन जोडी सुकेश डाके साहेब आणि निलेश पाटील साहेबांचा सिद्धिविनायक अंजूर आयोजन कमिटीचं. तर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, वेळेच्या बाबतीत सहकार्य करायचं आहे. जी हाँ, ये समय ही सबसे बड़ा होता है जीवन में, समय सबसे बलशाली होता है, और कहते हैं कि समय दिखता नहीं है लेकिन बहुत कुछ दिखा देता है। अगदी बरोबर, आणि वेळेवर खेळ होणं खूप महत्त्वाचं आहे. बॉलिंग में एक और परिवर्तन, श्याम चौधरी के हाथ में अब गेंद नज़र आ रही है, बायत से गेंदबाजी करते हैं श्याम। अच्छे हरफन मौला खिलाड़ी है। श्याम भी अच्छी तरह से जानते होंगे कि महेंद्र की क्या कमज़ोरी है और क्या उनकी खूबियाँ है। खूबियाँ ही ज़्यादा है, कमज़ोरी पकड़ना बहुत मुश्किल है। लेकिन इस समय उनके सामने है जय शेलार, जो कि बहुत ही धमाकेदार अंदाज में बैटिंग कर रहे हैं। लगातार 3 छक्के लगा चुके इस पारी में, 5 गेंदों पर 19 रन बना चुके हैं। महेंद्र के बल्ले से 24 रन निकले हैं, 7 गेंदों का मात्र सामना उन्होंने किया है, जिसमें 2 छक्के और 2 चौके शामिल है। सचिन पवार सिली पॉइंट की दिशा में नजर आते हुए, अल्पेश स्टंप्स के पीछे विकेट कीपर की भूमिका में। एक शॉट फाइन लेग रखा गया है, एक शॉट थर्ड मैन है। मिड ऑन को थोड़ा स्ट्रेट सर्कल के अंदर रखा गया है, बाकी के 5 खिलाड़ी बाउंड्री पर तैनात। शाम की पहली गेंद, फुल लेंथ गेंद थी, ड्राइव कर दिया है सीधे बल्ले से लॉन्ग ऑफ की तरफ, सिंगल मिला है यहाँ पर। लगातार हमने देखा है कि कड़क शॉट्स लगाए हैं जय शेलार ने, और यही उनकी खासियत है, कड़क और बेधड़क खेलते हैं। अगदी बरोबर, स्कोर आपण पाहतोय ऑन द स्कोरबोर्ड अब तक 56। साझेदारी 47 रनों की हो चुकी है, 9 पर पहला विकेट गिरा था। ये साझेदारी सरदर्द बनती जा रही है सोनादेवी टेमगढ़ टीम के लिए। जल्द से जल्द इस पार्टनरशिप को तोड़ने का प्रयास करना होगा गेंदबाजों को। शॉट पोल गेंद हवा में, ओ कैच का मौका था, लेकिन कैच ड्रॉप, गेंद सीमा पार, 6 रन। दिनेश गुप्ता वाघयो आला, आमचा सुमित पाटील नगरसेवक झाला, ठाणे भिवंडी शहरात हिरा चमकून आला. नक्कीच संधी होती, मोका भी दिया और छक्का भी दिया. हा कॅच सोडला की अजय मॅच सोडलाय, याचं उत्तर मात्र मिळणारच आहे. जी हाँ, ये टर्निंग पॉइंट साबित हो सकता है, क्योंकि महेंद्र माघे का ये कैच था, विवेक उछले थे, ये देखिए बाउंड्री लाइन के नज़दीक। ये मुश्किल अवसर था, बहुत मुश्किल अवसर था, लेकिन कहीं ना कहीं इतना बड़ा टूर्नामेंट आप जब खेलते हो तो इस तरह के मुश्किल से मुश्किल कैचेस भी आपको लपकने होंगे, खासतौर पर जब कैच महेंद्र माघे का हो तो। अगदी बरोबर, महेंद्र माघे याचा झेल या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉइंट ठरू शकेल. फ्लैट छक्का लगाया है महेंद्र माघे ने, ज़बरदस्त बैटल चल रहा है। इस बार गेंद को टर्न होने दिया, हल्के हाथों से दिशा दिखाई है केवल शॉर्ट थर्ड मैन की तरफ। सेंसिबल बैटिंग, ऐसे नहीं है कि केवल ताबड़तोड़ अंदाज में खेल रहे हैं। महेंद्र को पता है उनके विकेट का महत्व, और उनको ये भी बात अच्छी तरह से पता है कि उनके पार्टनर भी बढ़िया टच में है, तो वो अकेले ही सारे रन्स बनाने के लिए नहीं देख रहे हैं।
बढ़िया गेंद इस बार अपील जरूर हुई लेकिन अंपायर ने अपील को ठुकरा दिया है। लेग 22 का इशारा, 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 64, 64 रन 1 विकेट के नुकसान पर। यहाँ से और 35 रनों की आवश्यकता है जबकि गेंदें शेष है 14 गेंदे 35 रन। 14 चेंडूमध्ये अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे वाशिरी संघाला सामना जिंकण्यासाठी. फिर से स्टीयर किया है, एक और सिंगल। महेंद्र मागे का खेलने का ये तरीका है, वो मैच को अंत तक लेकर जाना चाहते हैं और उनको पता है, वो इतना अपने आप को बैक करते हैं कि आखिरी ओवर में 20-25 रन भी रहेंगे तो वो बना सकते हैं और कई बार बना चुके हैं. नक्कीच असे अनेक विक्रम महेंद्र मागे या फलंदाजीच्या नावे आहेत आणि अनेक स्पर्धा महेंद्र मागे यांनी गाजवलेल्या आहेत. 13 गेंदों में 34 चाहिए. इस बार सामने लॉफ्ट कर दिया है, ऊंचाई तो है, स्ट्रोक में क्या दूरी है? जी नहीं, प्रयास अच्छा, दूरी ज्यादा नहीं थी स्ट्रोक में लेकिन लाजवाब एफर्ट वहां पर. स्ट्रेट डाउन द ग्राउंड फील्डर मौजूद थे, कैच लपकने का प्रयास नहीं किया उन्होंने क्योंकि मुश्किल था कैच लेना. छक्का बचाया गया है और इसी बीच एक ही रन लिया गया है. तो इस तरह से शाम का ये ओवर समाप्त होता हुआ एक बड़ा हिट आया लेकिन उसके अलावा कहीं ना कहीं अच्छी गेंदबाजी जरूर रही है. 4 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 66, 66 रन. यहाँ से बचे हुए 2 ओवर्स में 33 रनों की जरूरत है. अप्रतिम एफर्ट आपल्याला पाहायला मिळतं आणि आपल्या संघासाठी महत्त्वाचे 5 धावा तिथे वाचवलेले आहेत क्षेत्ररक्षकाने. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. तेजेश याचं तेजस्वी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं होतं. तर 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या 66 आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये अजय अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. जी हाँ, वैसे महेंद्र की बैटिंग को देखते हुए ये कोई बहुत बड़ा समीकरण नहीं है. जो इतिहास है वो यही बताता है लेकिन ये क्रिकेट का खेल है. बैट्समैन कितना भी बड़ा क्यों ना हो उसको आउट करने के लिए एक अच्छी गेंद चाहिए. 12 गेंदे 33 रन. तर फ्लड लाईट्स ऑन करायचे आहेत. 12 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. महेंद्र मागे यांनी नक्कीच ज्या संघातून महेंद्र मागे खेळलेला आहे तो संघ नेहमीच आगेच राहिलेला आहे. मग TDPL असो, BPL असो की BRPL असो. ये खिलाड़ी खास है, इसके पास आत्मविश्वास है. गेंदबाजी में फिर से परिवर्तन किया गया है. आवेश जो कि फ्रंटलाइन बॉलर है, पावर प्ले में अच्छी गेंदबाजी की उन्होंने, उनको अब फिर से आक्रमण पर लाया गया है और इसी एंड से उन्होंने पहला ओवर किया था, VIP एंड से. क्लोज इन फील्डर लगातार देखने को मिल रहा है लेकिन उसका कोई ज़्यादा असर बल्लेबाजों पर होता हुआ नजर नहीं आया है. 12 गेंदों में 33 रन चाहिए. बहुत ही रोमांचक स्थिति में ये मैच. सोनादेवी टेमघर नाम राहुल कशिवले 11 वाशेरे. ये वाशेरे टीम जो है वो चरोबा स्पोर्ट्स की नाम खेलती है PTC में. राहुल कशिवले इस टीम की करता है इस टूर्नामेंट में. नेवर की पहली गेंद, आड़े बैट से खेलना चाहते थे, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए हैं. गेंद जा रही है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग पर, प्रोटेक्शन है वहां पर. सिंगल लेते हुए बल्लेबाज. और अब देखने वाली बात ये होगी कि क्या महेंद्र इस ओवर में बड़े हिट्स के लिए जाएंगे या फिर आखिरी ओवर का वेट करेंगे. अगदी बरोबर. पाहावं लागेल महेंद्र मागे या षटकामध्ये कशा प्रकारे फलंदाजी करतोय. देखिए 2-3 अच्छी गेंदें यदि होती है गेंदबाज आवेश द्वारा तो ये मुकाबला फिर पूरी तरह से भी हम कह सकते हैं कि उनके पक्ष में झुक सकता है यदि वो 2-3 विकेट्स निकाल लेते हैं तो. और उसमें खास तौर पर महेंद्र मागे का विकेट आपको पकड़ना होगा. अगदी बरोबर. एकंदरीत आपण जर बघितलं तर टर्निंग षटक असणार आहे ओव्हरचं. फुल लेंथ गेंद, यॉर्कर की कोशिश थी लेकिन लेग स्टंप के बाहर भटक गए. लेंथ अच्छी थी लेकिन लाइन खराब. वाइड गेंद. अब 11 गेंदें शेष है, 31 रन चाहिए. अभी भी रनों और गेंदों के बीच में 20 का फासला है लेकिन माइटी महेंद्र जानते हैं कि 3 बड़े हिट्स आएंगे तो ये फासला तुरंत कम हो सकता है. लेकिन क्या वो बड़े हिट्स आएंगे, ये तो एक बड़ा सवाल है. अगली गेंद राइट आर्म ओवर द विकेट.
बहुत बढ़िया लाइन, इस बार थोड़ी सी नीचे रहती हुई गेंद थी, बीट किया है बैट्समैन को। अच्छी गेंदबाजी, गेंदबाज भी निडर होकर गेंदबाजी कर रहे हैं आवेश पाटील। अगदी बरोबर. आवेश पाटील याचा आत्मविश्वास हा नक्कीच आता वाढलेला असणार आहे, कारण महेंद्र मागे विरुद्ध अशा प्रकारचे गोलंदाज जातालने अतिशय चांगलं आपल्याला पाहायला मिळतंय. सिटी क्रिकेटमध्ये जयदुर्ग बी संघाकडून प्रतिनिधित्व करताना आपण आवेश पाटील यांना नेहमीच पाहिलेलं आहे. जी हाँ, दोनों टीमों के मैंने पहले ही कहा कि कई खिलाड़ी हैं जो सिटी क्रिकेट में खेलते हैं। इस बार शॉर्ट पिच गेंद, पुल, पावरफुल, डिलाइटफुल और सक्सेसफुल सिक्सर। कधी लहरला पुढंच सरला नेता हा डेअरिंग बाज. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावान. आता मात्र 9 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 9 चेंडूमध्ये 25 धावांची आवश्यकता आहे. या षटकामध्ये थोडीशी गंभीरता वाढली होती, मात्र जिथे परिस्थितीत गंभीर तिथे महेंद्र मागे खंबीर. शॉर्ट पिच गेंद और कमज़ोर गेंद रही कहीं ना कहीं। इससे पहले एक बहुत बढ़िया गेंद की थी आवेश पाटिल ने, लेकिन शॉर्ट पिच गेंद पर एक बड़ा प्रहार, छोटी गेंद पर बड़ा हिट। महेंद्र मागे का ये कुल मिलाकर चौथा छक्का। 38 पर पहुंच चुके हैं, मात्र 12 गेंदों का सामना किया है और केवल एक डॉट गेंद उन्होंने खेली है इस पारी में। गजब की बैटिंग करते हुए रन संख्या 74, 1 विकेट के नुकसान पर 9 गेंदें शेष है, 25 रनों की आवश्यकता। यदि इस टूर्नामेंट का इतिहास हम देखें तो पहले जो 2 एडिशंस हुए थे वो खासदार चषक के नाम से हुए थे, लेकिन टूर्नामेंट तो यही है। अब नाम बदला गया है। काकड़वाल टीम के विरुद्ध चिरोबा कोन टीम ने 116 रन चेस किए थे, जो कि एक सबसे बड़ा रिकॉर्ड है जहाँ तक सक्सेसफुल रन चेस का सवाल है। अगदी बरोबर. आणि तोच इतिहास पुन्हा एकदा आज पाहायला मिळेल का पाहूया. अच्छे गेंदबाजों के नाक में दम करके रख दिया है महेंद्र माघे ने। समझ में नहीं आ रहा है कि उनको किस तरह से आउट किया जाए, और रोकना तो बहुत मुश्किल होता है महेंद्र माघे जैसे बल्लेबाज को, और उनको रोकने का एक ही तरीका हो सकता है कि उनको आउट किया जाए। अगदी बरोबर. महेंद्र मागे ज्याप्रमाणे खेळतोय त्याला थांबवणं आवश्यक असणार आहे. थांबवण्यासाठी एकच पर्याय, अजय घरत यांनी योग्य तो उल्लेख केला, त्याला बाद करण्याचं इथं नक्कीच योग्य ठरेल. क्या वो मैजिक बॉल आवेश पाटिल के पास है जिस पर वो महेंद्र माघे को आउट कर जाए? समय बहुत खर्च किया जा रहा है, प्लीज समय के मामले में सहयोग करें. एक मिनिट, अनाउन्समेंट आहे की सिली पॉइंटला आपण खेळाडू ठेवू शकत नाही फ्लडलाईट्सच्या मुळे खूप, तर अशा प्रकारे कोणी करू नये, विनंती असेल. जहाँ फ्लड लाइट्स ऑन हो गई है और उस फील्डर की परछाई क्रीज पर आ रही थी. बढ़िया गेंद, जोरदार अपील हो रही है, जोरदार अपील, लेकिन अंपायर की सहमति मिली तो नहीं है. ओहो, दोनों अंपायर से एक दूसरे के पास जा रहे हैं. चर्चा होगी, चर्चा में है ये मैच. अगदी बरोबर. चर्चा तर स्पर्धेची आहे, खर्चा तो चर्चा आहे, आणि चर्चेमध्ये आहे नक्कीच हा सामना आता आपल्याला पाहायला मिळतोय. नॉट आउट कहा है आखिरकार अंपायर ने. 1 रन पूरा किया गया है. सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 75 रन. अब समीकरण 8 गेंदे शेष, 24 रनों की जरूरत वाशेरे टीम को. 8 चेंडू आणि 24 धावांची आवश्यकता आहे. अच्छी रफ्तार के साथ फुल लेंथ गेंद की थी और अपील भी काफी जोरदार की गई थी. तर जी मागणी आहे रिव्ह्यूची ते पंचांनी ठरवायचं आहे. पंचांनी ठरवायचं, पंचांनी रिव्ह्यू द्यायचा आहे की नाही द्यायचा आहे तो. आमच्या आयोजन समितीमार्फत
रिव्ह्यू नाही आहे, तर त्याच्यामुळे तुम्हीच ठरवायचं आहे रिव्ह्यू द्यायचा की नाही. ते तुम्हाला अधिकार दिलेले आहेत ऑलरेडी. फक्त बीमरसाठी आणि नो साठी चेकसाठी आपल्याला हे आहे, LBW साठी नाही आहे. प्लीज क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघांनी पंचांवर दबाव टाकू नये, ही नम्र विनंती, नम्र सूचना. आम्ही वारंवार पुकार केला की कशासाठी रिव्ह्यूज आहेत. सोनादेवी टेमगर, आपण सहकार्य कराल ही अपेक्षा. तो खेल फिर से शुरू होने जा रहा है. 8 गेंदें शेष है, 24 रनों की ज़रूरत है. एक ही विकेट गिरा है अभी तक के खेल में राहुल कशिवले 11 वाशिरी टीम का. ऑन फील्ड अंपायर का जो निर्णय था वो फाइनल माना गया है. जयेश शेलार के पास स्ट्राइक. कश्मकश भरा क्रिकेट, गेंद और बल्ले के बीच की ये जबरदस्त नोक-झोंक है, लाजवाब जद्दोजहद है. गहरा संघर्ष हो रहा है गेंद और बल्ले के बीच में. अवेश पाटिल एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर तैयार होते हुए. बेहद रोमांचक स्थिति में ये मैच. फुल टॉस इस बार घुमा दिया है खाली क्षेत्र में. गेंद जा रही है लॉन्ग लेग सीमा रेखा के बाहर. रिव्यू की मांग की गई है बल्लेबाज द्वारा, लेकिन देखना है ये 4 है या 6. अंपायर के इशारे की प्रतीक्षा और ये 6 रनों का इशारा. अतिशय खराब चेंडू होता आणि फलंदाजी करणाऱ्या संघाने इथे मात्र रिव्ह्यू घेतलेला आहे. बहुत कुछ घट रहा है इस मैच में, घटनापूर्ण मैच है. और नो बॉल का इशारा, बीमर गेंद, ये तो खुद के पैर पर कुल्हाड़ी मार ली है आवेश पाटिल ने. ओवर वेस्ट आए, फुल टॉस गेंद कर बैठे. 7 रन मिले हैं, 7 रनों से रन संख्या आगे बढ़ती हुई. थर्ड अंपायर से रिक्वेस्ट है कि कंफर्मेशन आपको देना है. फेयर डिलीवरी है. चलिए खेल जारी रखना है. तो 6 रन यहाँ पर स्कोर में ऐड किए जाएंगे. रन संख्या 81 रन. टारगेट है 99 का, यानी कि और 18 रनों की जरूरत है. गेंदे शेष है 7. 7 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. रंगतदार सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. वाशिरी विपक्ष टेमघर या 2 संघामध्ये दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत आणि दोन्ही संघाने अतिशय उत्कृष्ट खेळले गेलेले आहे. सात गेंदे 18 रन. बढ़िया गेंद और बल्लेबाज आउट. बोल्ड कर दिया. राजावानी है त्यांचा थाट, त्यांच्याच नावाची आहे हो लाट, न्यारीच त्यांची आहे हो गात, आगरी समाजाची ताकद. हे
सगळा लगेच क्षेत्ररक्षण लावा. सोनादेवी टेमगर, वेळ कमी आहे आमच्याकडे. सोनादेवी टेमगर संघाचा कर्णधार प्लीज आपण लगेच फील्ड प्लेसमेंट लावायची आहे. तर दुसरा फलंदाज इथे बाद झालेला आहे क्लीन बॉलच्या रूपाने. आता मात्र समीकरण आपण पाहू शकता, अर्धा डझन चेंडू आणि 1.5 डझन धावांची आवश्यकता, अर्थात 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी वाशिर या संघाला. मात्र जोपर्यंत अजय महेंद्र मागे खेळपट्टीवर आहे तोपर्यंत धोक्याची घंटा वाजत राहील टेमगर या संघासाठी. जी हाँ, लेकिन अभी भी मैच 50-50 है. सोनादेवी टेमगर टीम भी यहाँ से मैच को जीत सकती है. वैसे देखा जाए तो गेंदबाज के पास ज़्यादा मौके हैं मेरे ख्याल से, क्योंकि रन्स काफ़ी है, 18 रन काफ़ी रन्स होते हैं. लेकिन सामने चूंकि महेंद्र मागे है तो उस वजह से ये मैच बिल्कुल अब बराबरी का लगता है. 6 गेंदे 18 रन. अगदी बरोबर, 6 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता आहे. अजूनही 50-50 अवस्थेमध्ये हा सामना पाहायला मिळतोय, कारण दोन्ही संघांना समान संधी आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज श्याम चौधरी ज्याने मागील षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी हाताळली होती. श्याम चौधरी सामना करेल फलंदाज महेंद्र मागे. पहली गेंद शॉट पुल कर दिया और ये 6 रन्स मिलेंगे. प्रशांत पाटीलचा अभिमान, देवेश पाटीलचा जीव की प्राण, सुमित पाटीलचा प्रेरणास्थान, सिद्धेश पाटीलचा तो स्वाभिमान. आणि महेंद्र मागेसाठी अशा सिच्युएशन मधील खेळ नक्कीच हाताचं मल असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 45 पर पहुंच चुके हैं महेंद्र मागे. अर्धशतक बनाने का भी मौका है और मैच जीतने के लिए 12 रन चाहिए. 5 गेंदें शेष है. इतनी कमज़ोर गेंद महेंद्र मागे के सामने नहीं की जा सकती है. बहुत समय रहता है उनके पास स्ट्रोक्स खेलने के लिए. आणि हे षटकरण हे समीकरण आपण पाहतोय आता 5 चेंडूचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता आहे. यदि मुकाबला टाई में समाप्त होता है तो सुपर ओवर खेला जाएगा. कमाल की बैटिंग की है महेंद्र माघे ने. बिल्कुल जो उनका रुतबा है उसके अनुसार उन्होंने बल्लेबाजी की है. मात्र 14 गेंदों में 45 पर बैटिंग करते हुए श्याम चौधरी, स्वर्गीय मनीभाई पाटिल स्टैंड एंड से गेंदबाजी करते हुए लेफ्ट आर्म राउंड द विकेट. पैरों में इस बार गेंद निकल गई है. फाइन शॉट, फाइन लेग को बीट करती हुई सीमा रेखा के बाहर आउट घोषित किया गया है. बिग ब्लो, मोठा हादरा म्हणता येईल महेंद्र मागे. ज्या विकेटची आवश्यकता होती खरे तर सोनादेवी टेमगर संघाला तो विकेट प्राप्त केलेला आहे. कहानी में ट्विस्ट और मैच होती हुई सुपर हिट. बहुत ही बेहतरीन गेंद, बिल्कुल फुल लेंथ पैरों पर निशाना साधा था और लेग बिफोर के रूप में आउट हुए हैं महेंद्र माघे. सही समय पर ब्रेक थ्रू दिलाते हुए अपनी टीम को श्याम चौधरी. आणि विकेट नंतर मी तर म्हणेन आता मात्र सोनादेवी टेमगर संघ सामन्यामध्ये कमबॅक करतोय, कारण पहिल्या चेंडूवर षटकार ठोकल्यानंतर असं वाटलं होतं की वासेरे संघ हा सामना सहज जिंकेल. महेंद्र माघे सबसे अच्छे फिनिशर माने जाते हैं, लेकिन इस मैच को फिनिश नहीं कर पाए हैं और मैच को फिनिश करने का काम अब दूसरे बल्लेबाजों पर सौंप दिया है उन्होंने. लेकिन बेहतरीन पारी खेलने के बाद आउट हुए हैं महेंद्र. 45 रन बनाए उन्होंने. मात्र 15 गेंदों का सामना किया. 300 के स्ट्राइक रेट के साथ उन्होंने बैटिंग की. नए बैट्समैन उज्ज्वल शेलार. 4 गेंदे शेष है, 12 रन चाहिए. राहुल कशिवले 11 वाशिरे टीम को. उज्ज्वल फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतं आणि उज्ज्वल याला वासिरे संघासाठी उज्ज्वल कामगिरी करावी लागेल. लेकिन स्ट्राइक रितेश के पास रहेगा, क्योंकि उज्ज्वल 4 नंबर पर आए हैं जब जयेश आउट हुए थे और 5 नंबर पर रितेश आए हैं. चूँकि LBW के रूप में आउट हुए हैं महेंद्र, तो नए बैटर के पास स्ट्राइक रहेगा, यानी कि रितेश के पास. 4 गेंदे 12 रन. दिलों की धड़कनें तेज होती हुई. लो फुल टॉस ड्राइव किया, कवर में खिलाड़ी मौजूद है. केवल 1 रन. अब 3 गेंदों में 11 रन चाहिए. 3 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता आहे. या स्पर्धेमध्ये सर्व काही घडलेलं आहे, मात्र सामना टाय झालेला नाही. एक चौका, एक छक्का, एक डॉट. सुपर ओवर हो सकता है.
जीतने के लिए 11 चाहिए, टाई के लिए 10। 3 गेंदे और 11 रन। फुल टॉस इस बार घुमा दिया है ऑन साइड में, लंबा हिट, मैक्सिमम 6 रन। हे बनजोडी सुकेश डाके निलेश पाटीलचा साथ साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा थँक्यू. लगेच क्षेत्ररक्षण लावा सोनादेवी टेमकर. तुम्हाला वारंवार आम्ही सूचना करतोय की प्रत्येक चेंडूवर तुम्ही एकत्र येत आहे. सोनादेवी टेमकर संघाचा कर्णधार उज्ज्वल याने अतिशय उत्कृष्ट षटकार पेश केलेला आहे आणि आता मात्र 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडूमध्ये अजय 5 धावांची आवश्यकता आहे वाशिरे संघाला सामना जिंकण्यासाठी. अभी भी कहना मुश्किल है कि कौन सी टीम जीतेगी। टाई के लिए 4 यानी कि सुपर ओवर के लिए 4 और जीत के लिए वाशिरे टीम को चाहिए 5 रन बची हुई 2 गेंदों में। ढीली गेंद रही शाम की, नए बल्लेबाज थे उनके सामने लेकिन गलती कर बैठे और उसका पूरा फायदा उठाया है उज्ज्वल शेलार ने। सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला है। गजब का ये मैच। इस बार प्ले एंड मिस, गेंद और बल्ले में संपर्क नहीं बना पाए बैटर, डॉट गेंद। अब नतीजा अंतिम गेंद पर निकलेगा इस मैच का। कमाल का ये मैच, पैसा वसूल मैच है। 1 गेंद 5 रन। अगदी बरोबर. अप्रतिम सामना, रंगतदार सामना, रोमहर्षक सामना प्रेक्षकांना पाहायला मिळतोय. नक्कीच हा सामना जर आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. जबरदस्त हैरत अंगेज क्रिकेट देखने को मिला है इस मैच में। हाई स्कोरिंग, हाई प्रोफाइल और हाई एंटरटेनिंग मुकाबला। आखिरी गेंद 5 रन चाहिए वाशिरे टीम को। शाम के हाथ में गेंद और बल्ला है इस समय उज्ज्वल शेलार के हाथ में। 1 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता. इसे लगा डाला तो मैच को झिंगा लाला. मात्र निर्धाव चेंडू निघतोय की मात्र षटकार पाहायला मिळतोय. काय दडलंय या चेंडूमध्ये आणि चौकाला तर सुपर ओव्हर. एलिवेशन ज्यादा नहीं है स्ट्रोक में, गेंद मैदान के अंदर और बढ़िया फील्डिंग डीप में, और इसके साथ ही आखिरकार ये मुकाबला समाप्त होता हुआ और मैच को जीत लिया है सोना देवी टेमघर ने। हार्दिक हार्दिक अभिनंदन सोना देवी टेमघर एंड हार्ड लक टफ लक राहुल कशिवले 11 वाशिरे। हे बनजोडी सुकेश डाके निलेश पाटीलचा साथ साहेबा नामच्या या जोडीवर आहे हो भरपूर नाच कपिल पाटील केंद्रीय मंत्री ठाणे जिल्ह्याचा हैयावाद. अभिनंदन सोनादेवी टेमगर आणि हार्डलक राहुल कशुले 11 वासेरे. तर या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच कडे आपण बोलूया आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच डायमंड ऑफ भिवंडी अल्पेश चौधरी. 11 चेंडूचा सामना करताना 4 षटकार आणि 3 चौकड्याच्या मध्ये त्याने 39 धावांचं योगदान त्याने दिलं होतं. तर मी घेऊन जातोय या सरळ संदीप मोरे सरांकडे. धन्यवाद सुभाष. खूप चांगला आणि अविस्मरणीय असा सामना झाला. दोन्ही संघांनी मैत्रीपूर्ण भावनेतून ही लढत लढली. अल्पेश चौधरी ठरतो या सामन्याचा सामनावीर, हा पुरस्कारचा मानकरी. अल्पेश चौधरी इज द मॅन ऑफ द मॅच डायमंड ऑफ भिवंडी. अल्पेश चौधरी एक हसतमुख व्यक्तिमत्व,
मी विनंती करतोय तुकाराम पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण मानाचा हा शिरपेच अल्पेशच्या डोक्यावर चढवायचा आहे. सामनावीर पुरस्काराचा बहुमान ही कॅप आपण पाहतोय. तदनंतर रवींद्र डाकी यांना विनंती असतोय की मानाचा हा मेडल सामनावीर पुरस्काराचा हा मेडल आपण अल्पेश चंद्रकांतजी पाटील माजी सरपंच ग्रामपंचायत भरोडी यांच्या शुभ हस्ते सकस आहार, ताजी फळं आणि निरोगी राहा संदेश दिला जातोय. आमचे रणजित तरे यांच्याकडे क्रिस्टल ट्रॉफी मोमेंटो आहे सामनावीर या पुरस्काराचा आणि त्यांच्याच हस्ते आम्ही वेळेचं महत्त्व काय आहे हे आपण घड्याळाला पाहिल्यानंतर जाणतो. तर घड्याळाच्या अनुषंगाने आपण चालत राहा आणि पुढच्या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. अल्पेश, एकंदरीत खूप चांगली स्पर्धा झाली. वाशिरे विरुद्ध खेळताना चित्तथरारक सामन्याची अनुभूती प्रत्येक क्रीडा रसिकाच्या अंगावर काटा आला. तसं तुमच्या दोन्ही संघांवर खूप प्रेशर होतं. एकंदरीत काय अनुभवलंस या सामन्यात? जोपर्यंत महेंद्र मागे पिचवर होता असं वाटत होतं की मॅच महेंद्र मागे काढेल म्हणून, पण आमचा पण पूर्ण श्यामवर विश्वास होता. श्यामने मॅच काढून दिली. या सामन्यातून काय एकंदरीत तुम्हाला मिळालं? तुमचं स्वप्न तर पहिलं स्वप्न तर पूर्ण झालं की या स्पर्धेत सहभाग आणि पहिल्या सामन्यात विजय मिळालाय. एकंदरीत फायनलच्या दिशेकडे काय वाटचाल असेल सोनादेवी टेमकरची? सर्वप्रथम तर मी सुकेश डाकीचा आभार मानतो की एवढ्या मोठी स्पर्धा भरवतात आणि आम्हाला खेळण्याचा एवढा मोठा प्लॅटफॉर्म तर कुठेच नाही. ठाणे जिल्ह्यात काय पूर्ण भारतामध्ये एवढा मोठा प्लॅटफॉर्म नाही. नक्कीच आम्ही चांगला प्रयत्न करू. टीम एकजुटीने खेळले आणि जिंकण्याचा प्रयत्न करू. ऑल द बेस्ट. A1 जोडीकडून देखील तुमच्या संघाला आणि तुम्हाला शुभेच्छा असतील. ऑल द बेस्ट. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तर थँक्यू सो मच संदीपजी मोरे सर. तर प्रेक्षक मायबाप नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. क्रिकेट लाईव्ह पेट्रोलिंगमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आपण पाहत आहात क्रिकेट रणसंग्राम, रहा एक पाऊल पुढे. क्रिकेट युवा नवे पर्व, युवा सर्व. ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ यानं साकारलेलं हे क्रिकेटचं नंदनवन सिद्धिविनायक क्रिकेट क्लब अंजूर आयोजित केंद्रीय मंत्री चषक 2022. भिवंडीची जान, कल्याण डोंबिवलीचा मान, पनवेल रायगडची शान, ठाण्याचा अभिमान आणि महाराष्ट्राचा सन्मान वाढवणारी ही एकमेव स्पर्धा पाहायला मिळते क्रिकेट जगतामध्ये. आता मात्र मॅच इथे पाहायला मिळेल. बालाजी स्पोर्ट्स सरवलीपाडा त्यांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळेल कामन. एक चांगल्या पद्धतीनं कामनापूर्ती या दोन संघांकडून संघटितपणे इथे केली जाईल. या स्पर्धेचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री सुकेश दादा डाकी आणि त्यानंतर सन्माननीय श्री निलेश दादा पाटील यांच्या माध्यमातून हा सोहळा पाहता. क्रिकेटचा हा रंगारंगी सोहळा, गजर क्रिकेटचा सोहळा, आनंदाचा आनंदमय वातावरण इथे प्रस्थापित केलं जातं. मागच्या काही कालखंडामध्ये आपण डे क्रिकेट आजमावला, आता मात्र नाईट क्रिकेट इथे आजमावता. प्रकाश झोतातील क्रिकेट या मॅच दरम्यान इथे मात्र पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज इथे तयार. राऊंड विकेटनं इथे गोलंदाजी पाहायला मिळते. चांगला फटका, चांगली चपराक आहे आणि तात्काळ 2 रनचा मात्र गनिमी कावा इथे केला जातो. पहिल्यांदा नकार दिला गेला, त्यानंतर 2 धावा इथे परावर्तित होताना पाहायला मिळतात. पहिली सलामीची जोडी सज्ज असताना बॅटिंग मार्कवर एका बाजूला महेश भोईर तर दुसऱ्या बाजूला भोलेनाथ. एक शंखनाद खेळी या खेळाडूंना इथे साकार करावी लागेल. रिंगणामध्ये चांगल्या पद्धतीनं फिल्डिंग पाहायला मिळते. एक सिंगल रन्स इथे बनली जाते. धावसंख्या तिहेरी झाली. 3 धावा धावपटलावरती पाहायला मिळते. एक चांगल्या पद्धतीनं या लढतीचा मात्र आगाज पाहायला मिळतो. भागेश, चेंडू क्रमांक 3, गोलंदाज तयार. इथे प्रहार केलाय. ज्या पद्धतीनं सुईमधून धागा रोवावा त्या पद्धतीनं गॅपमधून चेंडू रोवल्यानंतर मिळतील 4 चौकार. सुकेश डाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. सुकेश डाकी निलेश पाटील शान वाढवली अंजूर गावाची. साऱ्या देशात होते चर्चा, खासदार कपिल पाटील
सातत्याने इथे मात्र चर्चेमध्ये राहिलेली आपण स्पर्धा पाहता. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक मोठ्या गर्दीनं या स्पर्धेमध्ये येताना पाहायला मिळत आहेत. यावेळी आक्रमक पद्धतीने हा फटका केला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं. चेंडू विस्थापित होतोय चौके पे चौका, परंतु इथे तिथे मोका पाहायला मिळतो क्षेत्ररक्षकाला. लगातार 2 चौकार दागण्याचा हा प्रयत्न होता, परंतु सीमा रेषेलगत जागता पहारा पेट्रोलिंग केलं जातं आणि या चेंडूगणिक भागेश धावा आल्या त्या 3 धावसंख्या मात्र आकार घेत असताना दुहेरी अंकामध्ये पडाव केले जातं. 10 का दम, एक चांगली दमखम पाहायला मिळते. 10 धावा धावपटलावरती. 4 चेंडूंची आपण सफर पाहिली. 4 चेंडूंमध्ये 1 चौकार मात्र खर्चिक झाला म्हणे, परंतु या बॉलवरती सुद्धा थोडीशी ताकद मात्र कमी पडली गेली. तिथेही 4 धावा खर्चिक झाल्या असत्या. पहिला चेंडू डॉट होता. बरोबर माहिती दिली आम्ही, कारण टोटल बॉल झाले तिथे 4. इथे स्कोरर आम्हाला माहिती देत आहेत. पहिला चेंडू डॉट आहे का? तर आता मात्र चेंडू स्कोरर आम्हाला माहिती देतील 5. थोडीशी तफावत निर्माण झाली होती. सुधारणा इथे तात्काळ केली जाते. पहा चेंडू पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतो आणि इथे डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त आणि पहिल्या ओव्हरच्या खेळीनंतर गुणतालिकेवरती धावा पाहायला मिळतील. एका षटकाच्या खेळीनंतर बिन गडी बाद धारण. मॅजिकल फिगर क्रिकेटमधला 10 आकडा नक्कीच तुम्हाला स्कोरबोर्डवरती पाहायला मिळतोय. ज्या नक्कीच 10 आकड्याचा आपण विचार केला गेला ना, तर विक्रमादित्य सचिन रमेश तेंडुलकर यांच्या टी शर्टवरती तुम्हाला सातत्याने तो 10 आकडा पाहायला मिळेल. 16 वर्षामध्ये क्रिकेटची सुरुवात केली गेली. भारतासाठी 100 शतकं नक्कीच त्यांनी खेळली गेली. पहिली मॅच भारत वर्सेस पाकिस्तान वकार युनिससोबत अगदी त्यांनी दर्जेदार खेळी गेली. 107 धावसंख्येची 101 धावसंख्येची पार्टनरशिप, त्याच्यानंतर वैयक्तिक 57 धावसंख्या बनवल्या गेल्या आणि पाहिलं गेलं तर भारत वर्सेस पाकिस्तान ती मॅच ड्रॉसुद्धा झाली होती. तर वेळेच्या संदर्भात खऱ्या अर्थाने आता तुम्हाला नक्कीच आम्ही शेवटची ताकीद देतोय प्रत्येक टीमला. आतापर्यंत कोणत्याही टीमवरती नक्कीच